श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आजही आपण अविनाश दादांच्या ग्रुपमधील जे आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो, तर ज्यांना ही मीटिंग प्रत्यक्षात ऐकायला मिळाली नाही त्यांच्यासाठी, आणि जे अजूनही या ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही अनुभूती आणि ही सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळेल. तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ह्या स्वामींच्या लीलांची नवीन अनुभूती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्याचबरोबर ह्या ज्या काही सेवा असतात, या सेवेची माहिती आहे ही सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. तर आजचे हे मार्गदर्शनचे ऑडिओ आपण नक्कीच पूर्णपणे ऐका आणि सगळ्यात शेवटी आपण सुंदर अशा आपल्या सेवेकरी ताईंना, दादांना आलेले सुंदर असे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधील दादांचे आणि ॲडमिन यांचे सुद्धा आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. एक फक्त 5 मिनिट बोलते. आपला गुरुदीक्षाचा कार्यक्रम आहे. आपण तोपर्यंत जितकं गुरूंचा महत्व समजू शकतोय तितकं महत्व समजण्याचे प्रयत्न करावे सर्वांनी. जर बोलण्यात माझ्याकडून काही चुकी होत असेल तर प्लीज मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. प्रणाम दादा. बघा, गुरु काय असतात माहितीये का? जेव्हा आपल्या जीवनात संकट येतात ना, तेव्हा आपल्याला, आपण बोलतो ना, देव आपली रक्षा करतात. आपण म्हणजे ज्या देवाची भक्ती करतोय, आपण म्हणतोय, जर आपण शिवाची भक्ती करत असेल तर आपण म्हणतोय शंभू हमारी रक्षा करते, बरोबर. जर आपण दत्तप्रभूंची देवीची भक्ती करत असेल तर आपण बोलतोय ना, आई भगवती धावत आली आमच्यासाठी, असं म्हणतोय ना आपण. तसंच आई भगवती धावत येत नाहीये किंवा शिव धावत येत नाहीये, ते आपले गुरूंच्या माध्यमातून चेन असते. तर चेन कोणाच्या माध्यमातून असते? सर्व देवी देवतांची जे चेन बांधलेली असते ना, त्याची जे कडी असते, ते कडी म्हणजे गुरूंची कृपा, आणि गुरूंची कृपा रूपी तो अदृश्य देवतांचा हात असतोय. तो आपल्या डोक्यावरती सदैव असतो. पण कधी असतोय? जेव्हा आपण गुरूंची शरणागती जातोय. सुखाच्या क्षणात आणि व्यथ्यांच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य हात. किती सुंदर लिहिलेलं आहे बघा. म्हणजे सुखाच्या क्षणात सुद्धा आशीर्वाद असतोय की सदैव सुखी भव. व्यथांच्या घणात म्हणजे जेव्हा आपण व्यथांमध्ये गुंतलेलो असतो तेव्हा पण गुरु आपली संरक्षणा करतात की इथे तुला संरक्षण भेटेल, इथे तुला असं भेटेल. म्हणजे ते सुद्धा आपण गुरूंची कृपामुळेच आपल्याला प्राप्त होतंय. आता बघा, जसं घणाचा टोळा कसा असतो ना, तशाच मानवी जीवनात व्यथा असतात. व्यथांच्या, दुःखांच्या, अपयशांच्या, प्रारब्धाचा एक टोळा माणसाला चक्काचूर करत चालतोय. खरंय, जर आपल्याला आर्थिक परिस्थिती आली ना तर आपण खरंच खूप खचून जातोय. इतकं खचून जातोय ना की आपल्याकडे शब्द नसतातच. कारण आजचे कलियुगी जीवनात ना आर्थिक परिस्थिती कमजोर होणे म्हणजे सर्वात मोठं दुःख असतं. कारण माणसाकडे जर पैसा असला ना तर तो काही करू शकतोय. पैसा नसला तर तिची कोणी इज्जत पण करत नाही, तिला कोणी विचारत सुद्धा नाहीये. सर्वांकडे त्यांना ढकलून दिलं जातंय. पण फक्त एक मात्र गुरु शक्ती अशी असते जे आपल्याला किती
अगदी गरीब असले ना तर ते जास्त आपल्याला स्वीकार करत असते. म्हणजे त्यावेळी माणसाच्या पाठीशी असतो एक अदृश्य हात गुरुच्या. भक्ताला तडाख्यातून वाचवण्यासाठी गुरु हाच एक त्यातून तारून नेणारा असतो. बघा, एक आहे आमचे ऍडमिन सुद्धा आहे. त्यांना खूप खडतर प्रश्न होता. किती दिवसापासून त्यांची म्हणजे एकदम खचून गेले होते ते. आणि त्यांना आता इतकं मोठं जॉबचा अनुभव आला आहे. ते सांगतील सुद्धा किंवा सांगितलंही असेल मी नसेल तेव्हा. तर खूप सुंदर असा त्या ताईंना अनुभव आला आहे. आणि एक दिवस त्यांच्याकडे खरंच खूप कठीण परिस्थिती होती आणि खूप रडत होते ते दादांच्या म्हणजे धावा घेऊन ते खूप रडत होते. इतकं आता त्यांना गुरूंमुळे किती छान अनुभव आला आहे तेही सांगतील. तुम्ही गुरुपौर्णिमेला या, ते तिथे पण अनुभव सांगतील त्यांचा. तो दिन दुबळ्याचा बंधू आहे. दिन दुबळ्याचा अर्थ असा म्हणजे फक्त पैशाने गरीब असा नसतो. दुबळा म्हणजे फक्त शारीरिक अशक्त असा नसतो. गुरु हाच आई व जन्मदाता आहे. बघा, गुरु आपली आई पण असतात. जन्मदाता असते गुरु. कारण गुरु आहे या जन्मात शिष्याला इतकं पालटून टाकतो की शिष्याचा तो पुनर्जन्म होत असतोय. खरं आहे, आपण जेव्हा कष्टमध्ये असतोय ना तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाहीये, काही सुचत नाहीये. फक्त हेच असतोय की हा जीवन आपल्याला कशाला देतोय देव, नको असं जीवन आपल्याला, असं आपण खचून जातोय. पण जे गुरु असतात, जे खरं सद्गुरू, परात्पर गुरु, ते परम गुरु असतात. त्यांच्या सानिध्यात जर आपण गेलो तर गुरु आपल्याला तिथून पालटून आणि आपल्याला पुनर्जन्म देत असतात. आणि कोटी कोटी माते समान असं प्रेम गुरूंच्या, असं ते गुरु आईंचं प्रेम असतो. आणि त्यानंतर गुरु हा शिष्याची पूर्ण आई होतोय आणि सर्वांगीण पालन पोषण करतोय. शिष्याच्या आत मायेच्या, जगाच्या, प्रपंचाच्या, व्यवहाराचा इतका अंधार दाटलेला असतो, त्यात गुरु दिवा लावतोय, शक्तिपात करतोय, चैतन्य आणतोय, प्राण जागवतायत. मेलेला जे मानसिक शांतीने मेलेले असतात आपण, त्यांना जागृत करून आपल्याला जिवंत करतायत गुरु. प्राणाला शरीरात खेळवतो व शिष्यातील अमृताला मूर्त स्वरूप देतो. गुरु हाच खरा सदा सोयरा. गुरु हीच मोठी ठेव. गुरु चरणी आश्रय असून तेथेच स्थिर होण्यास मोक्ष असतो. बघा, गुरुचरणात आश्रय असून तेथेच स्थिर होणं म्हणजेच मोक्ष असतो. त्यानंतरच देव आणि देव चुटकी सरशी हातात गवसतो. कळालं काय? गुरूंचरणी जेव्हा आपण आश्रय घेतोय तेव्हाच देव पण आपल्याला धावत असतात आणि देव सुद्धा आपल्याला स्वीकारत असतात. अदरवाईज कोणीच स्वीकारत नाही. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागते. त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुख दुःख झाले, समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे? आणि आपल्या म्हणजे आपण जीवनात असं विचारतोय की गुरु कशाला हवा? तर ह्या बघा प्रश्न उत्तर आहे. तर प्रश्न काय आहे? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो का? तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुख दुःख झाले, समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवेल? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करतोय. बघा, सांसारिक सुख म्हणजे सुख नसतंच कधीच. आज पैसे आहे पण उद्या नाहीये. आज जीवनात पारिवारिक सुख आहे पण उद्या नाहीये.
आज नाहीये तर उद्या आहे. सुख आणि दुःख हे येत असतात. पण जे हृदयाचं सुख असतो ते काय? तर ते फक्त आणि फक्त गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांच्या चरणी लीन व्हावं, त्यांच्या चरणांचा ध्यास घ्यावं, असं तो खरं सुख असतोय. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न असतो. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिष्य शिकवितो तो गुरु. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करेल. बरोबर आहे. जेव्हा आपल्याला काहीच कळत नाहीये ना, तेव्हाच आपल्याला वाटतंय आता आपल्याला फक्त मार्ग दाखवणारे कोण आहे? गुरुच आहे. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा? असे काही जण म्हणतात. मी केले ही जाणीव आड येते. म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. गुरु नाही, कोणाची आवश्यकता आहे? सद्गुरूची आवश्यकता आहे. गुरु तर आपल्याला जे शाळेत जातो आपण ते पण सुद्धा आपले गुरु असतात. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? बरोबर आहे. मी पण आला ना, तर तो अभिमानच आला आपल्याला. अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटत कधीच. राम भेटणारच नाही. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितलं होतं. संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वानुभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. बरोबर आहे. खरं संत कोण आहे? ज्यांच्या मध्ये आपल्याला देवदर्शन होत असते ते आपले खरे संत कहलाते. त्यांना खरं संत म्हणू शकतोय आपण. संतांच्या संगतीत दादा नेहमी म्हणतात, जर ग्रंथ कळाले तर संत कळाले, आणि संत कळाले तर सत्संग कळाली, आणि सत्संग जेव्हा आपल्याला ओढ लावती तेव्हा आपल्याला भगवंत कळतात. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतोय त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. आपण कसं दादांच्या आवाजांसाठी आपण तडपतोय ना, म्हणजे आपण असं विचार करतो की आज मार्गदर्शन मीटिंग आहे, खरं तर दादांनी आज मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण असं म्हणतोय ना, जेव्हा आपलं चित्त तिथे निर्विषय होईल की ह्याच्यापेक्षा आता माझ्याकडे विषयच नाहीये बोलायला, मी आता काय प्रश्न विचारू स्वतःशी, आता मला सर्व काही ह्यांच्या उत्तरात भेटलंय, म्हणजे तिथेच संतांची खरी जगा होते, आणि तेच संतांची खरी ओळख होते, तेच सद्गुरूंची खरी ओळख होते, तेच परमगुरूंची खरी ओळख होते, तेच भगवंताची ओळख होते. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञे बाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सच्शिष्य होतोय. म्हणजे तोच सच्चा शिष्य होतोय. गुरु परता देव धर्मच नाही मानू. म्हणजे गुरूंच्या चरणात जेव्हा एकदा आपण सानिध्यात आलो आणि गुरूंच्या चरणात लीन झालो तर गुरूंमध्येच अष्टतीर्थ बघावे, गुरूंमध्येच चारोधाम बघावे, गुरूंमध्येच तो मोक्ष बघावा. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हते, म्हणजे माझ्यासारखी पण असू शकतात, मला पण मराठी येत नव्हती. त्यांनी एक दुभाषी घातला आणि त्याच्या मनोमाग ती पुष्प खिंडली. त्याची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच का नाही मिळणार? जर गुरूंनी मार्ग दाखवलं तर तिथेच जावं.
गुरूंचा मार्ग जेव्हा आपण चालतोय तेव्हा खरंच आपल्याला आडवं कोणीच येत नाहीये. काय तो पैसा आणि काय तो श्रीमंती. अगदी जर 2 टायमाचं जेवण नाही भेटलं, एक दिवसात वडापाव खाऊन जर दिवस काढले ना, तरी पण सद्गुरूंची कृपा असावी फक्त. सद्गुरूंनी जे मार्ग दाखवला त्याच मार्गावर चालले तर तो वडापाव वरून आपण हॉटेलमध्ये सुद्धा जाऊ शकतोय. इतके दिवस पण खरतर पलटते आपले. आणि आपण एक दिवस अन्नदान करतोय, तसे पण दिवस असतात. म्हणजे भिक्षुक रूपी आपण असतोय, पण गुरु आपल्याला उपर उठवतात असतात. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? खरं आहे, आपल्याकडे आज वेळ आहे का? आपण म्हणू शकतोय का? आपण शास्त्र वगैरे काही वाचू शकतोय का? ग्रंथ वगैरे किती वेद पुराण आहे, किती वाचणार तुम्ही? आजपर्यंत आपण वाचली का पूर्ण रामायण किंवा पूर्ण महाभारत किंवा गीता ही पूर्ण वाचली का? आठवते का आपल्याला गीताचे एक एक श्लोक? नाही ना. तर सद्गुरूंनी नवीनताप्रमाणे सर्व साधनाचे सार असे जे नामसाधन सांगितले, म्हणजे जे गुरुनामाची दीक्षा असते, गुरूंचा दिलेला जे मंत्र असतोय ते आपण नामसाधन सांगितले तसे आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम आपल्याला लागेलच. भगवंताचे तो ग्रंथाचा, तो वेदांचा, तो शास्त्रांचा आपल्याला ज्ञान अवश्य येणारच. जर आपण गुरूंचा दिलेला दीक्षा मंत्रचा, गुरु बीज मंत्रचा जर नामस्मरण केलं आणि अखंड आपण अशी गुरुभक्ती केली तर भगवंत आपल्याला अवश्य, भगवंताचे प्रेम आपल्याला लाभेल. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे. तर तोच आपण आनंदात करावे, आनंदाने करावे. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे हीच भाग्याची गोष्ट आहे. कारण ह्या कलियुगात आध्यात्मिक होणं, अध्यात्माचा विचार करणं सुद्धा आपल्या खूप पलीकडे आहे. पण जर आपल्याला गुरु भेटत असतात ना, तर गुरु नास्तिकला सुद्धा आस्तिक करतात आणि आस्तिक वरून आध्यात्मिक सुद्धा करतात. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटत असते. म्हणजे बघा, गुरु कशाला हवा आपल्याला, आपल्या जीवनात गुरु काय महत्वपूर्ण असतात, या सर्व पॉइंट मध्ये तुम्हाला कळालं असेल. काहीतरी माझी मराठी वाचताना किंवा समजवताना तुम्हाला काही कळत नसेल आणि माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर खरंच मला माफ करा. झालेली सर्व सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. दादा श्री स्वामी समर्थ. प्रणाम दादा. श्री स्वामी समर्थ. प्रणाम श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो येतोय. चालेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आज शनिवार, नेहमीप्रमाणे आपला हा मार्गदर्शनाचा दिवस. आता सगळ्यांना उड लागली त्या गुरुपौर्णिमेच्या दीक्षा समारंभाचे. अनेक सेवेकऱ्यांचे नाव आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा, विशेष करून मानवी जीवनाचं महत्व समजून सांगणारे, या देहातीत बुद्धीला
वळवून ती शाश्वताकडे, नश्वरतेकडून शाश्वताकडे नेणारे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, असत्यातून सत्याकडे नेणारे ते गुरुतत्व असते. मानवी जन्म यासाठीच दिलेला आहे परमेश्वराने. बघा, आपल्या या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये अनेक महान अवतार पुरुष, संत, महान आत्मे होऊन गेले. त्याने जी वाट धरली ती फार मोलाची. ते दुःखमुक्त झाले, भवसागरातून तरुण गेले, देवांचे देव झाले, ईशमय झाले. ती वाट धरणं सोयीस्कर जे आपल्या जवळ आहे. आज जरी सुखाचं असेल तर कर्म बलवत्तर आहे. कर्माचा फेरा कुठलाही चुकत नाही. ते देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. कर्मगती फार कठीण असते, दिव्य असते. ते जाणूनच कर्माचं ज्ञान म्हणजे गुरुगीता होय. गुरु कसा असावा, कसा नसावा, शिष्य कसा असावा, कसा नसावा, आपापल्या बुद्धीतून हा भाग आपल्याला कळतो. त्यासाठी आश्रय आपण ग्रंथांचा घ्यावा. ग्रंथ हेच गुरु सध्याच्या काळामध्ये आहेत. देहातीत गुरु कदाचित ते पूर्ण असतील, अपूर्ण असतील, मायेत षडरूपामध्ये अडकलेले असतील. संसाराचा हा जो काही भाग आहे, उचलताना कळत कळत नकळत आपल्याकडनं अपराध होत असतात, चुका होत असतात. तर त्या चुका सहज सोडून चालत नाही. त्या चुकांचं, कर्मांचं फळ हे आपल्याला कधीतरी हे पुढील जन्मात भोगावंच लागतं. त्याआधी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या चुकांबद्दल आपण स्वामींसमोर, स्वामीच आपले गुरु आहेत, त्यांच्यासमोर आपण त्या चुका कबूल कराव्यात. म्हणजे ह्या चुका होणार नाहीत. हृदयाला बाण खोचेल असं त्याची वेदना आपल्याला झाली पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. त्या पश्चातापाच्या प्रभावाने ते कर्मदोष श्री स्वामी महाराज नष्ट करून शिष्याला बलवत्तर करत असतात. बघा, आपल्या देहामध्ये एक स्टोर आहे. त्या पाप पुण्याचा हिशोब, कर्मांचा हिशोब जमा असतो. त्याला ताळाने गळलेलं असतं आणि त्याच्या पलीकडे ती मायानेचे वेष्टन असतं. जोपर्यंत कर्मद्वंद संपत नाहीत, चैतन्यात विलीन होत नाही, तोपर्यंत कालाचा प्रभाव कळत नाही. योग्यांचे योगी हे सुद्धा मायामध्येच आहेत. महाकाल जबरदस्त आहेत. ती देवता सर्व देवांना भ्रमिष्ट करणारी आहे. महाकाल कुणाच्या ताब्यात जात नाही. सर्वच देवांना महाकालाने घेरले. त्याच्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली. आदिनारायण पण तिथूनच तयार झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व महाकालाचेच पुत्र आहेत. दुर्गा मातेचे पुत्र आहेत. निरंजन ही देवता आहे आणि सर्व हे जे काही अवतार पुरुष आहेत ते महाकालाच्या अधीन आहेत. म्हणून महाकाल कधी दानव करेल, कधी देव करेल सांगता येत नाही. रावणाचं जर पाहिलं, रावण, जरासंध, हिरण्यकश्यपू हे जे अवतार झालेत, त्यांचा जन्म जर पाहिला तर वैकुंठातले ते पहारेकरी होते आणि नलविके त्यांचं नाव होतं. तर त्यांनी सनकादिक ऋषींना अपमानास्पद वागणूक दिल्या कारणाने त्या ऋषींचा शाप त्यांना भोगावा लागला आणि त्यांना पृथ्वीतलावरती येऊन दानव बनावं लागलं. तर सांगण्याचं तात्पर्य, मानव देव असो अथवा देवांचा धर्म असो, मीपणा, अहंकार, गर्व, अभिमान कुठेही शोभनीय नाही. त्याचा दंड हा कालांतराने म्हणतो आपण, म्हणजे काळ हा त्याच्यामध्ये काल सांगतो. कर्म कधी कसं येईल सांगता येत नाही. म्हणून कर्म आणि काल या प्रमुख देवता आहेत. या देवता याचा प्रभाव सर्व देवांवरती आणि मानव जातीवरती आहे.
तर या महाकालापासून सोडवणूक कोणाचीच नाही, स्वयं नारायणाच्या नाहीत, तर आपण कसं सोडवू शकतो? म्हणून पूर्ण शक्ती, पूर्ण ब्रह्मशक्ती भगवान श्रीकृष्ण यांचं आपण, दत्त महाराज यांची आपण साधना भक्ती जर केली तर आपल्याला महाकालापासून वंचित वाचता येतं. महाकाल कोणाला सोडत नाही, सगळ्यांनाच घेरलेलं आहे. आपल्यासारख्यांचं पामरांचं काय? तर कबीरासारखं ज्ञान असलं पाहिजे. कबीराचं जे ज्ञान आहे पूर्ण ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे, ती महाशक्ती आहे. कबीराचं ज्ञान म्हणजे महाशक्तीचं ज्ञान होतं. अल्लाह शक्ती ही महाशक्ती, भगवान श्रीकृष्ण ही महाशक्ती. आता कालांतराने बरेच काही म्हणतात विष्णूचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण. जे काही कृष्ण अवतार झालेत ते विष्णूचे अवतार होते, पण मूळचा एकच कृष्ण या ठिकाणी आला, तो महाकृष्ण. त्याच्या लीला अपरंपार आहेत. तो एकच पृथ्वीतलावरती येऊन त्याने गीता सांगितली. परत ह्या कालगणनेनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे 4 युग, एक चतुर्युगी 4,32,000 वर्ष होतात. त्यावेळेस एक कलियुग होतं, त्याच्या डबल 8,64,000 वर्ष म्हणजे द्वापरयुग, 17,34,000 म्हणजे त्रेतायुग, आणि त्याच्या दुप्पट 35 लाख समथिंग काहीतरी ते सत्ययुग. तर सत्ययुगामध्ये मानवाची आयुर्मर्यादा पण मोठी होती, लाख वर्ष होती. ती त्रेतायुग 1000 वर्षापर्यंत झाली. ती द्वापरयुगामध्ये काही शेकडो वर्षापर्यंत झाली, आणि तीच आता कलियुगात 100 वर्ष मानवाचं आयुष्य मानलं गेले. तर तेवढे आयुष्य नाहीये. प्रमाण कालाचा वेगवेगळा होता, कार्याची गती वेगवेगळी होती, कालगणना वेगळी होती, काळाचा भाग वेगळा होता. आता विज्ञान युग आहे, ती चतुर्युगी फिरत असते. आता या सगळ्या जर यांची बेरीज केली तशा 71 चतुर्युगी जेव्हा होतात तेव्हा एक मन्वंतर होतं. ते मन्वंतर असे 14 मन्वंतर होतात. तो एक कल्प होतो. तो एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. असे 50 वर्षाच्या पदार्थात ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. अशी कितीतरी ब्रह्मदेव, अनंत ब्रह्मदेव इथे या ठिकाणी तयार होतात. अनंत ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे, आणि 100 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. ही कालाची गणना म्हणजे एवढी कठीण. त्यानंतर ब्रह्मदेवापेक्षा मोठं आयुष्य जर असेल 100 पटीचं ते विष्णूचं आहे, आणि विष्णूपेक्षा 100 पटीचं आयुष्य शंकराचं आहे, शिवाचं आहे. तर ही कालगणना आहे, किती प्रचंड आहे. त्यात आपले अनंत जन्म होतात, आणि अनंत जन्मात आपण गटांगळ्या खात असतो. चुकीचे कर्म केले, देवधर्म केला नाही, नास्तिकपणा केला तर 84 लक्ष योनी फेरा, एवढा प्रचंड हे सनातन धर्म सांगतो. या सगळ्या इतिहासामध्ये असे अनेक धर्म, मुस्लिमांसारखे, ख्रिश्चन, ईसाई, पारशी असे अनंत धर्म येऊन गेलेत. त्यांचे अनंत महापुरुष येऊन करून गेलेत. पण गीता ही अनादी, कबीरांसारखे अनंत परमेश्वर अवतार होऊन गेलेत. पण गीता ही एक बोध राहिला, आणि ते परमपूजनीय असा हा ग्रंथ सर्व धर्मांसाठी राहिला. मुस्लिम धर्म याची निर्माण होण्याची काळ आहे, अंत होण्याचा काळ देखील आहे. सनातन धर्माचा कुठल्याही प्रकारचा काळ नाही, कारण मुळातच काळ, महाकाल सनातन धर्मामध्ये येतात. तर अशा उच्च संस्कृतीमध्ये ही भारतीय संस्कृती ही अपरिमित, जबरदस्त ब्रह्मतत्वाने भरलेली असताना आपण फाटक्या तुटक्या लोकांचा आदर्श घेतो. एवढी मोठी संस्कृती यात जर उतरलात, विज्ञान युग म्हणजे त्यात काही लागतच नाही. जर आपण देहाची बंधनं सोडून आत्मिक तत्वाकडे जर वळलो तर तो विशाल असा सागर आहे. या सागरामध्ये आपण काय नाही करू शकत. हे अनंतात जर सामील व्हायचं असेल तर मग गुरु करावा लागतो. एवढं सगळं ब्रह्मांड चक्र एवढं कठीण असता कारणाने आपण या जड जीवाची अविद्या जवळ घेऊन बसतो, आणि मनशंके करून आपण आपला देह सहज संपवतो. बघा, पुण्यकर्म प्रत्येकाचे असतात. 84 लक्ष होण्यामध्ये देखील पाप पुण्य आहे. त्याचा पुण्याचा भाग जर जास्त असेल तेव्हाच 84 लक्ष होण्यातून, या काल्पनिक गोष्टी नाहीत, साधारण नाहीत. त्याला शास्त्र पुराणात, वेद पुराणात
गुरुपुराण आहेत. गुरु कुठल्याही शास्त्रातूनच बोध देत असतात आणि हिंदू संस्कृतीत काय अनेक संस्कृती देखील इथूनच निर्माण झाल्या आहेत आणि या गोष्टींना प्रमाण मानतात. आपल्या धर्मात तुम्ही कुठल्याही वाईट गतीला असाल तर पुत्राच्या माध्यमातून ती वाईट गती सोडवता येते, असं कुठल्याच धर्मात असं नियोजन नाहीये. लाख लाख करोड करोड अनंत अनंत युग हे मुस्लिम धर्माचे असो ख्रिश्चन धर्माचे लोक नरकामध्ये पाप भोगतात. त्यांना दुय्यम साधन काहीच नाही वर येण्याचं. पण आपला जर पित्र जर नरकात गेला असेल तर आपण त्याच्या नावाने अन्नदान, त्याच्या नावाने आपण पाणीदान, ज्ञानदान जर केलं तरी पण जाऊन पोहोचतो त्याच्या नरकाचा भरतीमधून त्याला करता येते. जर एखाद्या जर भक्ताचा उद्धार करायचा आहे संसारात राहून भगवंताला, त्याच्या 3 पिढ्यांचे स्वर्गस्थानी गेलेले असावे लागतात. 21 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणजे ही चेन किती मोठी आहे हिंदू संस्कृतीची, सनातन संस्कृतीची. अशी चेन कुठेही नाही. आपण आपल्या धर्माचंच काय परधर्माच्या सुद्धा लोकांना तिथून बाहेर काढू शकतो. वर्तमान काळात त्यांनी जे कर्म केले ते कर्माचे भोग त्यांना भोगण्याचे. काही विषय वासनेत अडकल्यामुळे काही भूतात्मे प्रेतात्मे वाईट गतीला जातात आणि द्वेषात्मक पद्धतीने ते बदला घेत असतात आणि विदर्शा लेखानुसार काही वेळेस तो योग आपल्याला येत असतो, पिशाचा योग असो, आणखी इतरत्र वाईट शक्तींचे योग असो. पण गुरुनामाची शक्ती जर आपल्याजवळ असेल, गुरुमंत्र असेल, गुरूंची साधना असेल तर ते सहज आपलं अंतःपटल किंवा जे कर्मांचा जो भोग आहे तो सरळ भोगून संपवून स्वच्छ केला जातो. पुढच्या जन्मात ते आपलं कर्म भोगावे लागत नाही. काही वज्रलेपासारखी पाप असतात ती अक्षय कालानुसार वारंवार भोगावी लागतात प्रत्येक जन्मात. काही अक्षय पुण्य असतात ते वारंवार पुण्य भोगवता येतात. म्हणून कर्म हे उत्तम असावं, कर्म बंधनात असावं. जर आपल्याला कोणाचं वाईट करता आलं नाही, चांगलं करता आलं नाही, त्यानं वाईट तरी करू नये. आपल्याला जर कोणाचं चांगलं करता आलं नाही, वाईट करू नये. हे धोरण आधी ह्या गुरुपरंपरेत घ्यावं. कोण सुद्धा मांसाहार करू नये. मांसाहार, परस्त्री, माते समान, दारू या गोष्टी या संस्कृतीला बाधक आहेत. याचा सांभाळ करावा. मोठमोठे ऋषी स्त्रीच्या तावडीत सापडून त्यांचं जप वाया गेलंय. धर्मसंस्कृतीची हानी झालीय. म्हणून परस्त्री माते समान म्हणावी. लोभ हा कुठलाही ठेवू नये. लोभ हा पापाचा बाप असतो. क्रोध विनाशकाली असतो. अनेक संकटांना क्रोध जन्म देतो. द्वेष, मत्सर हे आपल्याला त्या ठिकाणी कर्म गहन गतीकडे घेऊन जातात. म्हणून गुरु करणं म्हणजे काय? षड्रिपूंवरती होका असेना विजय मिळवणं. पापराशीतून मुक्त होऊन आपण पुण्यात्वाकडे वळणं. गुरु करणं म्हणजे काय? आपल्या अंतःशेषामध्ये जे काही पाप असतील ते समूळ नष्ट करून पूर्ण तत्वाकडे वळणं, त्याला गुरु म्हणतात. गुरु म्हणजे तुमच्याच पुण्याचा भाग आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमचेच कामं करून आणि तुम्हालाच उच्च पदावर नेणं म्हणजे गुरु नाही. बघा, खऱ्या सतशिष्य आणि खरा गुरु सतशिष्याला परम आणि जे खोटे असतात त्यांना बाहेरची पद्धतीने मोकळे करतो किंवा बाहेरच्या गरजा देऊन त्यांना मोकळे करतो. भ्रमिष्ट आणखी भ्रमिष्ट करण्याचं काम करत असतात. आता काही देवता आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, संपत्ती वगैरे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी पूर्ण करून देतात, अडचणी सॉल्व्ह करून देतात, ते देवता करतात. पण ते देवतांना असं वाटत नाही जीवाचा उद्धार व्हावा आणि हा आपल्यासारखा व्हावा किंवा याचं जीवनमुक्त होऊन त्याचं कल्याण व्हावं, हा देवतांना वाटत नाही. तुम्ही किती नवस करा, किती काही करा, किती तीर्थ करा, किती ज्योतिर्लिंग करा, किती चारधाम करा, जर देवांना वाटतच नाही की तुमचा उद्धार व्हावा, पण तुमची खूप भक्ती असेल प्रमाणाखाली आणि तो देव तुमच्या भक्तीला बांधील असेल, तर तो देव सांगेल अरे बाबा
देव सांगेल अरे बाबा तू गुरु कर, तेव्हा तुला माझं स्वरूप कळेल. लक्षात घ्या, किती मोठी गोष्ट आहे. आपण कुठल्या शिस्तीला वावरतो, किती अज्ञान पण आपल्याकडे आहे. नेमका कुठला धर्म पाळावा, कुठला गुरु करावा, गल्लोगुल्ली गुरु झालेले आहेत, नेमकं कोणाला करावा, किती मोठा प्रश्न आहे. तारणहार कोण आहे? 2, 4, 5 लोकांची कामं झाली, शेतो लोकांची कामं झालीत म्हणजे तो गुरु नसतो. संत संत असतात, पण जो आपल्याला ज्ञान देतो, जो आपलं अज्ञान पटल दूर करून सतप्रवृत्तीकडे वळवण्याचं काम करतो, जो आपल्या सहवासात येऊन दुःख मुक्त करतो, जे आपल्याला दुःख ही स्वयंचे दुःख सोडण्याचे मार्ग सांगतो, जो तळमळीने आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतो. अनंत पाप, अनंत राशी, अनंत सगळं अनंत, या अनंतातनं सोडवणं म्हणजे फार कठीण. कित्येक जन्म लागतात, खरे गुरु मिळत नाहीत. कितीतरी साधना करावी लागते, कित्येक जन्म उलटून जावे लागतात, परमेश्वराची एकनिष्ठेने सेवा करावी लागते, तरी गुरु मिळत नाहीत. गुरु मिळणं दुर्लभ असतात. आणि कबीरांसारखे पूर्ण तत्वाचे जर गुरु मिळाले तर भाग्यवानच. एकमुखी दत्त महाराजांसारखे जर पूर्ण गुरु मिळाले तर भाग्यवानच. खूप तपश्चर्या करून पूर्णत्वाला जावं लागतं, सहज साध्य नाही. अनंत जीव अनंत मार्गात अनंत ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्यांना बाहेर काढणं फार कठीण गोष्ट आहे. असंभव आहे सगळे कृती. घोर कलियुगात तर आपण त्या पूर्ण ब्रह्म सत्तेकडे जाऊ शकतच नाही, हे दुर्मिळ आहे. किती हवन करणार, किती पूजापाठ करणार, किती तंत्रमंत्र करणार, हे शेवटी कुठपर्यंत हे तुम्हाला कुठे घेऊन जाईल. वर्तमानात तुमचे दुःख नष्ट करतील, पण नंतर पुढचं काय? त्या जीवाला ज्ञान मिळालं पाहिजे, योग्य ती गती मिळाली पाहिजे. गतीशिवाय शोभा नाही. सगळ्याच ठिकाणी मंदिरांचे व्यापार झालेत, नष्ट मतं झालीत, परब्रह्माला ओळखण्याची ताकद नाही. कुठलाही मेळावा फक्त पैशाच्या उद्देशाने घेतला जातो. फक्त पैसा 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 हेच कारण केलं जातं. त्यात भक्ती नावाची गोष्ट दुर्लभ झाली आहे. स्नेहश्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला भक्ती शिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि भक्ती ही अशी असावी, ती ज्ञानयुक्त असावी. भक्ती अशी असावी की त्या भक्तीत परमेश्वर ओळखला गेला पाहिजे. बघा, दासपणा, सेवेकरीपणा, अहंकार कुठल्याही गोष्टीचा नको. श्रीमंती असो या गरिबी असो, सदा सर्वदा श्री स्वामी महाराजांमध्ये लीन असा. जे काही चाललंय सर्व त्यांच्या इच्छेने चाललंय. जे काही पुढे होणार आहे त्यांच्या इच्छेने होईल. इच्छेत इच्छा मिळवून राहा, म्हणजे आपले सर्व कर्म ही ईश्वरार्पण होतील. स्वामींना भूषणा होईल असं वागा, म्हणजे त्या तत्वाशी तुम्ही एकरूप राहा. श्री स्वामी महाराज म्हणजे एक तत्व आहे, हे कृष्ण तत्व आहे, अनंत अनादी आहे, ते शाश्वत आहे, अविनाशी आहे. त्या तत्वाचा जर अभ्यास केला तर त्यात सामील व्हा. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यात गुरूंचं साध्य आपलं असावं लागतं. गुरुशिवाय तर उपाय नाही. जीवाची जास्तीत जास्त काही देवता बनता येईल, परमेश्वर स्वरूप बनणं फार कठीण. म्यूट करा. कोण आहे? दादा श्री स्वामी. आपण गुरु कशासाठी करावा हे एवढं अज्ञान पण आपल्याकडे आहे. परमार्थ काय नेमकं हे अज्ञान पण आहे. त्या काळामध्ये अनेक संत येऊन गेलेत, जनजागृती केली. बघा, आपल्याकडे सकाळी सकाळी संध्याकाळी वासुदेव यायचे, छान छान गीते म्हणायचे.
त्यासाठी ते त्या गावामध्ये जनजागृती करत होते. परमेश्वराचं नामस्मरण करा, झोपत उठा, जागरे व्हा. त्या त्या काळाचा तो काय भाग होता, तो दासत्वाचा भाग होता. ते परमेश्वर दूत आपल्याला जागृत करत होते. आता अनेक संत मीडिया याच्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करत असतात. बघा, मन एवढं चंचल झालंय, त्या मनाचा वेग एवढा विक्षिप्त झालेला आहे, ते कधीही कोणावरती विश्वास ठेवत नाही, शंकेखोर झालंय. ते आज इथं तर उद्या वारंवार इकडे तिकडे भटकत असतं. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ऑफिशियल कामं, संसाराचे प्रश्न, हे सगळं करत असताना इतका व्यथा, इतका गुंथा त्या मनाने जवळ घेतलेला असतो. क्षणभर विश्रांती नाही आणि अध्यात्माचं कणभर ज्ञान नाही. आणि हे असं कुत्र्या मांजरांसारखं डुबून डुबून एक दिवस लोन फेडून, कर्ज फेडून, व्यवसायांच्या मागे लागून कुठेतरी काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये खूप काही मिळवलं म्हणून समाजाला दाखवतो. पण जर पाहिले का जीवनातनं खूप काही गमवलेलं असतं. चालेल, दुसरा टप्पा खूप आवडेल आम्हाला. अध्यात्मात या, संसारात खूप काही गमवा, आपण अध्यात्मात कमवा. हे हिरे म्हटलं जातं पृथ्वीवरचे. तुम्ही संसारात खूप काही कमवलं आणि अध्यात्माकडे आलेच नाहीत, म्हणजे तुम्ही खूप काही गमवल्यासारखं आहे. एवढं गमवल्यासारखं आहे तर भयंकर यातना आहे पुढे. कारण तुम्ही स्वतःचं स्वरूप समजूनच घेतलं नाही. प्रत्येक वेळेस म्हणतो 84 लक्ष योनीमध्ये बुद्धी आहे का? तुम्ही जंगलातले प्राणी पहा, पशु पक्षी पहा, जीवजंतू पहा, समुद्रातले पहा, ते सर्व जीव पहा. ते सगळे प्रेरणा तुम्ही फिरून आलात एक दिवस तरी. सगळे प्राणी तुम्ही झालेला आहात. म्हणजे सर्पाला घाबरतात तुम्ही, कधीतरी येऊन सर्पाच्या भोवल्यात हिंडले तिकडे तिकडे कानाकोपऱ्यामध्ये. अगदी एक एक जीव 84 लक्षातला तुम्ही फिरून आलेला आहात. ते ब्रह्म चैतन्यमय, ही सृष्टी चैतन्यमय, अहम ब्रह्मसी तत्व आहे. म्हणून आपण प्राणी मात्रांवर दया करा, ही आपल्या संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास आहे. प्राणी मात्रांवर दया करा. एकही जीव असं नाही की तो हे 84 लक्ष फिरून आलेला नाही. वरून कोणी टपकलं का? नाही. योनीतनं चालो, पण याच्या आधी आपण असं होतो त्याचा विचार कोणी केला का? अशा कितीतरी योन्या फिरून फिरून भयंकर दुःख बघून, कारण त्या योन्यांना बुद्धी नाही दिलेली परमेश्वराने. आहे तेवढीच दिली आहे, लिमिट आहे त्याला. पण मानवाला एवढी बुद्धी दिली की तर तो स्वतःला ओळखू शकतो, त्या परमेश्वराचा अंश आहे हे त्याला कळू शकतं. खूप जालिमशी ही माया आहे. काल आहे तुम्हाला घेरून घेरून तुम्हाला पूर्ण वाटोळ करणार आहे. अनंत दुःख तुम्हाला देणार आहे. म्हणजे काय, दुःख कशाला म्हणता येईल? तुम्ही फार पुण्य कमवलेत आणि ती पुण्य तुम्ही वैकुंठ घालवलीत तरी काल तुमचा बदला घेणारच आहे. म्हणजे तुम्हाला काळाने घेरलंच आहे. तुम्ही स्वर्गात जरी गेलात, तुम्ही कैलासात जरी गेलात तरी समजा, तुम्ही शिवाजवळ जरी बसलात तरी समजा कालाने तुम्हाला पिळलंय, मारलंय, संपवलंय, योग्य गतीला नेलंच नाहीये. मग गती कोणती मागायची? कबीरांनी मागितली बघा, सतलोक. पूर्ण परमेश्वर. कबीरांचं ज्ञान विशाल होतं. अल्लाह मालिक. कबीर कोण होते? गेल्या जन्माचे शुकमुनी होते. अखंड पूर्ण वैराग्य. त्या शुकमुनीची गोष्ट गेल्यावर सांगितले मी की 12 वर्षाचं बाळ गर्भात होतं, बाहेर निघायला येत नव्हतं. व्यासांची पत्नी 12 वर्ष गर्भात बाळ होतं. कंटाळले. भगवान कृष्णांना सांगितलं की हे तिच्या यातना किती होत आहेत, 12 वर्ष झाले गर्भातनं बाळ बाहेर निघत नाहीये. भगवान कृष्णांनी सांगितलं तो जो आहे तो फार श्रेष्ठ ऋषी आहे, तो बाहेर येऊ शकत नाही. त्याला आईचे मुख पाहायचं नाहीये. त्याला जंगलात जाऊन ती डिलिव्हरी करा, तेव्हा तो बाहेर येईल. त्याला सोडून द्या असं म्हणून त्या मातेला तिथे नेऊन डिलिव्हरी केली आणि ते शुक म्हणून त्या ठिकाणी राहिले वनवासात.
थोडं प्रचंड असं खडतर वैराग्य त्या शुकमुनींचं होतं. त्या शुकमुनीं इतिहास आपल्याला माहितीये, ते व्यासांचे पुत्र होते. तेच ह्या जन्मी कबीर म्हणून आले कलियुगात. तर कबीरांचं ज्ञान हे पूर्णत्वाचं ज्ञान होतं. त्यांनी अखंड देवांचा इतिहास सांगितला, पूर्ण परमात्मा कसा आहे हे समजावून सांगितलं. त्यात नाथांशी त्यांचा संयोग आला. गोरक्षनाथांना त्यांनी पूर्ण ज्ञानाची दीक्षा दिली. हे सर्व करत असताना ही आपली शक्ती देखील कृष्ण शक्ती आहे. प्रपंचातला कृष्ण बसत नाही, पण लंगडा बाळकृष्ण हा प्रपंचातला आहे. मूळ कृष्ण वेगळा आहे, महाविष्णूचा अवतार. मूळ कृष्ण वेगळा आहे, काळा कृष्ण, काळा राम हे पूर्णत्वाचे लक्षण आहेत. हे पूर्ण ब्रह्माचे लक्षण आहेत. ही जी शक्ती आहे, एकमुखी दत्त शक्ती, ही विशाली, ही महाशक्ती आहे. ही महाकालाच्याही पलीकडची आहे. आपल्या आयुष्यात अनेक घटना होतात, त्या सर्वसाधारण करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा भरपूर घटना घडल्यात, त्या महाकालाच्या स्वाधीन होत्या. गुरूंचं जेवढं प्रेम होतं, भगवान कृष्णांनी भरभरून प्रेम दिलं, पण काही क्वचित घटना घडल्यात संस्थानुसार, त्यात महाकालाच्या आदेशानुसार त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा घटना घडल्यात. तर त्यावेळेस गुरु थोडे लपून जातात. आपल्या आयुष्यात सुद्धा अशा कटतर काही घटना घडतात. प्रसंचित असतं, प्रारब्ध असतं. काही दुःखातनच आपल्याला सुखाचा भास होतो, दुःखातूनच आपला परमेश्वर ठरतो. कारण दुःखाच्या करीब हा परमेश्वर असतो, सुखाच्या राशीवर शैतान असतो. करी अपाट पैसा, अपाट संपत्ती, यांना देवधर्म, किती अज्ञानपणात फिरतात हे लोक. अपाट पैसा यांच्याकडे, टाटा, अंबानी, बिर्ला यांच्या लग्नांमध्ये बघा यांचे झगडे काय चाललेत. त्यांना आहे का भास जगात आमचं काय काम, आम्ही कुठे आलो. त्याने सोन्याच्या अंगावर कपडे जरी घातले, सोनं जरी खाल्लं तरी काय होणार आहे. किती ऐश्वर्य, प्रभाव, किती नाटकं, किती चमचेगिरी, किती काय चाललंय बघा. त्यांना अध्यात्माचं आहे का. त्यांनी देवाशी मस्त मंदिर बांधून देतात, ते ब्राह्मण लावून देतात आणि त्यांना घंटा टिपल. अरे स्वतःला ओळखायला वेळ नाही, फक्त पैशाचा तमाशा चाललाय. ज्ञानाची ओळख नाही, ते बावडगिरी चालले, पानसडगिरी चालले. प्रत्येक मानवाला जीवन तसा परमसिद्ध अधिकार आहे की त्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, आत्मजागृती केलीच पाहिजे. सकाळी उठून आरत्या म्हणतात, जागृत होई आत्म या रामा, अनामा सचित सुखधामा. याचा अर्थच कळला नाही. आरत्या किती टिपल्या, त्याला काय अर्थ आहे कोणी समजावून सांगितलंच नाही. फक्त तुमच्याकडे पैसे डबडे भरून द्या आम्हाला एवढंच सांगितलं, पण जागृत आत्मा कधी केलाच नाही. तत्वाचा लव माग मोस ना जमणे सत्वातही. खरं सत्य आहे, घोर कलियुगामध्ये तत्व हरपलंय आणि अर्धे अपूर्ण मार्ग ऱ्हास करताय धर्माचा. पूर्णत्वाचं ज्ञान कोणाकडे नाही, पूर्ण गुरूंचं ज्ञान कोणाकडे नाही. सर्व देव परमेश्वराचेच अंश आहेत. ज्याला त्याला एक विशिष्ट विभाग दिलाय, त्या देवता तेवढ्या कक्षे मर्यादितच आहेत. नारायणला सुद्धा एक विशिष्ट कक्ष आहे, त्या कक्षेच्या बाहेर पलीकडे काम नाही करू शकणार. ते महाकाल आहे, तो सगळ्यांना घेऊन आहे. कर्म आणि ती देवता त्याच्या अधीन आहे. पण जसं कर्माला तो नाचवतो, तो काल आपल्या डोक्यावर नाचलेला असतो. कधी बघा, सहज म्हणतात काल त्याच्या डोक्यावर नाचतोय. म्हणजे एखादा जर चुकीचं काम करतो, आपण म्हणतो ना, जर हा व्यक्ती चुकीचं करतोय आणि तो चांगला ऐकायला सरळ नाही, त्याच्या डोक्यावर काल नाचतोय, आपण सरळ म्हणतो डोक्यावर काल नाचतोय म्हणून तसं कर्म करतोय. ते कालाच्या अधीन कर्म आहे. तुम्हाला उपटून कसं फेकायचं ते कालाला चांगलं माहिती आहे. किती देवतांची सेवा करा, काल त्या पूर्ण पुरुषोत्तमाला घाबरून असतो आणि त्या पूर्ण पुरुषोत्तमाची सेवा आपण करतो. आम्ही जो मंत्र सांगितला आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने
समस्त क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर उत्तम कृष्ण पुरुषोत्तम भजला पाहिजे. पुढचा पूर्ण कृष्ण हा वेगळा आहे. कृष्ण गीता फार वेगळी आहे. एक सीडी आहे. त्या सीडीत टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे सरकायचंय. खूप आव्हान आहे, युद्ध आहे. गुरुमंत्राने पुढे चालायचंय. जे स्वामींनी मिळवलं ते आपल्याला मिळवायचंय. दत्त महाराजांचा जो योग होता, साधना योग, त्या जीवनात त्याचा भाग आपल्याला बनायचा आहे. 12,000 वर्ष तपश्चर्या केली दत्त महाराजांनी. लाख वर्ष बसले सेवेला, तपाला. तेव्हा त्याने त्यांचा स्वतःचा शोध घेतला. कबीरांचे सारखे अवतार येऊन सहज पूर्ण ब्रह्म शिकवून जातात. असे कबीरांसारखे अनेक अवतार येऊन गेलेत. हा एकच अवतार नाही, अनंत अवतार पृथ्वीवरती झालेत परमेश्वराचे. हा एकच अवतार नाही, अनंत आहेत. ज्याने मूळ पूर्ण ब्रह्म ओळखलं त्याने स्वतःचा फायदा करून घेतला आणि त्याच्या नियतीनुसार जेव्हा त्यांचं कार्य होतं त्या कार्यात जे जे जीव सापडले त्यांना मोक्षाला नेलेत. जे लटकले लटकूनच गेले. अनंताचा फेरा वाईट आहे. आता सगळ्यांना वारीचे वेळ लागले, पंढरीचं वारीचं. भगवान कृष्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या स्वरूपात आले. कारण महाराष्ट्राचं प्रेम ते कृष्णाला हवं होतं. म्हणून पुंडलिकाच्या माध्यमातून विठ्ठल नाव धारण करून रुक्मिणी सहित 28 युगे एका विटीवर उभे राहिले ते विठ्ठल कृष्ण स्वरूप आहेत. कृष्णाचे अवतार आहेत. तर गुरुकृपेने अनेक देवांची ओळख होते. आपण सर्वसामान्य आपली बुद्धिमत्ता, आपलं ज्ञान हे कुठेतरी कमी पडतं. आपण त्या पूर्ण उत्तमाच्या मागे लागत नाही. मोक्ष माहित नाही, पुरुषार्थ माहित नाही, नेमकं कुठलं कर्म करावं की जेणेकरून मला शांती मिळेल, परमशांती मिळेल, अध्यात्माची गोडी लागेल, परमेश्वराची आवड कधी प्राप्त होईल. सुखाचरायची वर परमेश्वर किती बसला तर त्याची आवड निर्माण होत नाही. संकट द्यावी लागतात, दुःख द्यावी लागतात. दुःखातून नाना प्रकारच्या परीक्षा भक्ताच्या घ्याव्या लागतात आणि तिथून जी कसोटी लागते त्या कसोटीच्या माध्यमातून ती ओढ परमेश्वराची आपल्याला निर्माण होते. आणि ती ओढ एकदाची निर्माण झाली, आयुष्यात प्रल्हादासारखं संकट कोणाला होतीत का? जरा विचार करा. जशी संकटात तो दृढ निश्चयाने भक्तिभावाने तो परमेश्वराशी अनुसंधान करायला लागला, मग त्याला भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्याचं मरण निश्चित होतं. पण अखंड श्रद्धा निष्ठा भगवंतावर ठेवून तो तरत होता. त्याच्या फार कठोर परीक्षा होत्या. पण कठोर परीक्षेतनं भगवंताचं दर्शन झालं का? तर ते चुंबकासारखे परमेश्वर ओढला गेला भक्तीने आणि तो परमेश्वर प्रसन्न झाला आणि हिरण्यकश्यपूचा वध झाला. सांगण्याचा उद्देश असा की आपल्या हातच काही वाईट शक्ती आहेत, वाईट कर्म आहेत जे आपल्याला परमेश्वरापासून दुरावतात, गुरूंपासून दुरावतात. गुरु कधी कोणाला दूर करत नाहीत, आपले कर्म आपल्याला दूर करतात. आमचं प्रेम सगळ्यांवर सारखं असतं. कधी तुमच्या कर्माचा कुठला भाग येऊन जाईल आणि तुमच्या डोक्यात किडे घुसतील, आमच्यापासून दूर होणार सांगता येत नाही. अनंताच्या काळात लोटले जाणार. भक्ती करणं सिंहाचं काळीज लागतं. छोटे मोठे साक्षात्कार लक्ष देऊ नका. मूळचा साक्षात्कार महत्वाचा, परमेश्वर दर्शन महत्वाचं, संपूर्ण जड जगताची माया हटणं महत्वाचं. लख प्रकाश पडला पाहिजे, मी कोण? त्या परमेश्वर उत्तर दिलं पाहिजे, अरे तू माझाच खरा अंश बघ, मी तू काही वेगळा नाही. माध्यम गुरुस्त, गुरूंच्या कृपेने हे सगळं घडतं. कोण कुठे मी कवन कार्य मम जनी काही सारा हो, करी मजाईचा निर्भय निश्चल समसकला पाहू.
कुठेतरी या परीक्षा दिल्यात पेटले महाराजांनी, म्हणून त्यांच्या मुखात हे वाक्य निघालेत, कवन कुटिले मी कवन कार्य मम जनी काही सारा हो खरी मजा इसा निर्भय निश्चल समसकला पाव. हे ज्ञान असावं लागतं. आईच्या गर्भातनं आपण जन्माला आलो म्हणजे हाच परिचय का आपला अनादी असा परिचय, आनंदाचा परिचय. फार कर्माच्या वाईट घटनेतून आपण जन्म घेतोय आणि भयंकर दुःखाला बळी पडतोय. या घनघोर कलियुगामध्ये हे पावसाळ्यात जर काढण्याचं रहस्य असेल, हे मायेतनं बाहेर पडायचं जर रहस्य असेल तर गुरुशिवाय तर उपाय नाही. हे सगळं सोडून पडायचं का? प्रपंच करायचा नाही का? प्रपंच नेटका करावा, परमार्थ फार मोठा करावा, संतांची संगत धरावी. संत संग देई सदा. परमेश्वराकडे एकच मागणं असतं, हा जीव खोटा आहे, मन खोटं आहे, चंचल आहे, पापी मन असते, हे शंकेखोर असतं, त्याला वारंवार ट्रीटमेंट द्यावी लागते, वारंवार सत्संगात प्रभावित करावं लागतं. सत्संगात गेल्याशिवाय हे मनाला आपलं मनच सगळं दुःखाचं समूळ आहे. त्या मनामुळे वाटेल ते काय घडतं. मन कधी कोणाचं ऐकतच नाही. मग आपण मनाची गुलाम आहोत, लक्षात घ्या. आता इथं जायचं, तिथंच जायचं, आता इकडे असे कर्म करायचे, सगळं मनाच्या अधीन आपण चालतो. मनाला आपल्या अधीन आपण कधी करत नाही. आपण आपले एकीकरूपणा करतो, मनाची गुलाम होऊन जीवन जगत असतो. आणि सगळा जो पसारा तुमचा जो सांभाळलाय षड्रिपुण्य सांभाळलाय, आणि मन सगळं गढूळ झाले ते षड्रिपुण्य झालेत. ते चंचल मन त्याला स्थिर करणं एवढं कठीण आहे, एवढं कठीण आहे. ते मोठमोठे ध्यान करून सुद्धा, तप करून सुद्धा ते मनाला स्थिर करू शकले नाहीत. केवळ गुरुकृपेनेच मन स्थिर होतं. गुरूंच्या एका कृपा दृष्टीने ध्यान लागतं, ध्यानातच मन स्थिर होतं. एकदा का मन तुमच्या ताब्यात यायला लागलं, मन जिंकला तो जग जिंकला, सगळा अध्यात्म जिंकला. किती मंत्र तंत्र सगळं मनाला रोखण्यासाठी, मनाला बंधनात टाकण्यासाठी. मनाचा स्वभाव विकारी आहे, त्याला विकार न सांगता लागतात. कुठल्याही संगतीची गरज पडत नाही, पण चांगलं करण्यासाठी एक योग्य संघ लागतो, संघ विचार लागतात. सहज चुकीचे आपल्याकडनं वागलं जातं. एक 5 मिनिटात मोठमोठी पाप केली जातात आणि ती भोगण्यासाठी 5-5 वर्ष लागतात. बघा, कर्माची गती एवढी कठीण आहे. म्हणून असं कर्म करा, जाणून बुजून. जिव्हा नियंत्रणात असली पाहिजे. जिव्हेमुळे आपण आयुष्याचं खूप बरबादी करतो. भली मोठी संकट आपल्या आयुष्यात आपण जिव्हेने निर्माण करतो. मौनम परम साधनम. काहीच न बोलता उत्तर देत चला. थोडं महाभारत वाणीने घडले, वाणीने वाईट वाणीचा प्रयोग करून महाभारत घडले. म्हणून वाणी खूप महत्वाची. थोडं मोठ्यांचा नमन करत चला, झुकत चला आई वडिलांसमोर, देवासमोर. संस्कृतीचा आदर्श ठेवा, थोर व्हाल, मोठे व्हाल. संस्कृती रक्षक बना, संस्कृती भक्षक नको, दानवी वृत्ती नको. गडगंज श्रीमंती असेल ते सोन्या चांदीचे तुमच्या गळ्यात असतील काही गटगाळ मला, पण सात्विकता असू द्या. सात्विकता असाल तर गड जिंकाल. आजीवन गुरूंना भजाल तर तरुण जाल. नाही तर गुरु प्रणवी यावी, तात्पुरतं थोडं कुदून घ्यावं, नंतर सगळं विसरून जावं. काळ थैते नाचतोय, तो कधी तुमचा बळी घेईल सांगता येणार नाही. आपण स्वामींचे चरित्र अक्कलकोट मध्ये बखर वाचतो, अक्कलकोटचे. बघा किती अनुभव आहेत. काल कधी कोणाचा भक्षक होऊन जाईल सांगता येत नाही. त्यात आणखी घोर केले जन्म. म्हणून गुरुशिवाय तरणोपाय नाही. देवतांचा आशीर्वाद, गुरुच्या संपर्कात आल्यानंतर देवता तुमच्या आशीर्वादाला देत असतात. आम्ही वारंवार म्हणतो इथे शक्ती आणि महाशक्ती आहे. आमच्या संपर्कात आल्यानंतर अनेक लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये तीर्थस्थानावरती का मिळते वरती,
कारण तुम्ही त्या फार मोठ्या महाशक्तीच्या संपर्कात आला म्हणून ते सहज होत नाही. विष्णू सहस्रनाम किती म्हणणार, रामरक्षा किती म्हणणार, त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यात पडणारच. गुरुमंत्र किती रेटणार, बीज मंत्र किती जप करणार, ह्याची जर आपण पथ्य पाळली कालांतराने तो प्रभाव एवढा जबरदस्त असेल कलियुगात, तुम्ही इतरांपेक्षा असामान्य असाल. आपण स्वतःला शोधलं पाहिजे. त्यासाठी मानव जन्म आहे. आत्मा परमात्म्याचं ज्ञान या जन्मातच मिळून घ्या. त्यासाठी पुरुषार्थ करा, पराकाष्ठा करा. अज्ञान स्त्री आहेत, मला माहिती स्त्रियांना हे ज्ञान मिळत नाही. चूल मूल प्रपंच यातच अडकलेली स्त्री असते, त्याला ही बुद्धीच नाही. पण गुरुशक्ती जर मोठी असेल तर निश्चितच स्त्रियांना देखील ज्ञान मिळतं. आत्मज्ञान म्हणजे खायचं काम नाही, ते बाजारात कुठे मिळत नाही. अजून आम्हाला कसली प्राप्ती नाही. आम्ही फक्त जीवन भक्ती या क्षेत्रात लावतोय. ज्याने त्याने आपला स्वयं शोधावी, भक्तीच्या माध्यमातून त्याने सिद्ध व्हावं. जसं पडेल तसं परमेश्वर भजन चिंतन करून त्याला प्राप्त करावं. आमचा उद्देश तेवढा एकच आहे. या गुरुपणाची थोर सेवा तुमच्याकडनं झाली पाहिजे. जप तप पारायण करून तुमचे दोष नष्ट करून तुम्ही त्या परमेश्वरच्याने दृढ श्रद्धा ठेवून त्यात लीन झालं पाहिजे. प्रत्येकाचा श्वास कधी संपणार आहे असं कोणीच नाही या भूतलावरती, तो कायमस्वरूपी राहिलाय. प्रत्येक अवतारकाला सुद्धा कार्य लिमिटेड आहे. नियतीचे बंधन असतात. परमेश्वरी कार्याला ते नियती बंधनात कार्य करून घेते. देवता ज्या आहेत 12 ज्योतिर्लिंग वगैरे आणखी इतरत्र ते स्थान म्हणून त्या स्थानावर बसले आहेत. त्यांनाही मर्यादा कधीतरी उठवल्या जातात, कधीतरी स्थापल्या जातात. अनंत सकाळ चक्र हे नियतीप्रमाणे चालत असतं. हे सगळं समजून घेण्याची क्षमता ही आपल्या हातच आहे. सगळं देवांचे द्वार आपल्या हातच आहे. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तिथपर्यंत घेऊन जाणं म्हणजे ही साधन साध्य गुरुकृपेने सहज शक्य होतं. घोर अशा कलियुगात उद्धार करता येतो, वाल्याचा वाल्मिकी होता येतं. जर आपल्याला एक छोटासा संगतीने अनुभव आला तर परिवर्तन निश्चित होतं. बघा, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. आलेला काळ कोणाचा बसून राहत नाही. एखादा कष्टाचा काळ येतो, नंतर सुखद अनुभव येतात. एखादी पिढी घसरते, एखादी पिढी वर आणते. एखाद दुसऱ्या पिढ्या जगाचा उद्धार करते, तिसरी पिढी येते वाट लावून जाते. ते नियतीचे नियम आहेत. पदाच्या मागे कधी लागू नका. पद म्हणजे हे लोभाने भरलेलं असतं आणि त्यात घरी मोठी पापं केली गेली असतात. प्रतिष्ठा सन्मान मिळण्यासाठी धडपड करणारे लोक ही वाईट असतात. त्यातनं वाईट भूमिकेतनच या गोष्टी घडत असतात. अध्यात्मामध्ये अशा गोष्टींना स्थान नाही. अशी साधना करा, अशा गुरूंवर प्रेम करा, ही पद्धत तुमच्या मागे लागली पाहिजे. असा परमेश्वर बघा की सिद्धी तुमच्या सेवेसाठी सादर असली पाहिजे. तुम्ही सिद्धीकडे पाहायला नको, कारण तुमचं फक्त परमेश्वरावरती प्रेम असलं पाहिजे. दिवसेंदिवस श्रीपाद प्रभूंवर, स्वामींवर तुमचं प्रेम असं झालं पाहिजे की क्षणभर देखील त्यांच्यापासून तुम्ही राहायला नको. अखंड स्वामींचं नाम घ्या, अखंड दत्तगुरूंचं नाम घ्या, अखंड श्रीपाद प्रभू बसा. त्यांना आवडा, वारंवार त्यांच्याजवळ तुम्ही रडा, अश्रू वहा. आपले अश्रू त्या प्रभूंच्या चरणांवरती अभिषेक झाला पाहिजे. दुःख कष्ट आल्याशिवाय परमेश्वर संगत मिळत नाही आणि यातून परमेश्वराचे अनुभव मिळतात. वारंवार ते म्हणता हम दयाने जिंदा आहे. अखंड साधन ठेवा नामाचं. ते कधीही विस्मरण करता कामा नये, कारण नामच आपल्याला तारणार, त्याशिवाय तारणारं कोणीच नाही.
21 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचं जर विश्लेषण जर केलं 6:30 ला आपलं रुद्र चालू होणार आहे. लघुरुद्र त्या ठिकाणी होईल. दीक्षेचा कार्यक्रम होईल. बीज मंत्र स्वरूपात तुम्हाला गुरु बीज मंत्र देण्यात येईल. मार्गदर्शन होईल. परत एकदा सांगतो तो दिवस कधी टाळू नका. ते स्थान महत्वाचं आहे. त्र्यंबकेश्वर महाराज बघा अनादिकालापासून त्या ठिकाणी स्थित आहेत. त्यांनी कोटी कोटी संत महानात्मे जीव महानात्मे त्र्यंबकेश्वर महाराजांनी पाहिले असतील त्या स्थानावरून. आपल्या तिथून गणनाच नाही काही, पण त्या स्थानावर बसून त्यांनी खूप महात्मे पाहिले असतील त्र्यंबकेश्वर महाराजांनी. साक्षात शिवाने अनेक जगतासाठी मोठमोठे साधू येऊन गेलेत. प्रभूंचा आशीर्वाद देऊन कार्याला लागलेत. तसंच आपल्याला त्या ठिकाणी प्रभूंचा आशीर्वाद घेऊन आपलं कार्य बळकट करायचंय. स्वयं त्र्यंबकेश्वर महाराज आपल्या त्या गुरुदीक्षेला त्या सोहळ्याला साक्ष असतील आणि तिथे जे बीज मंत्र असेल प्रत्यक्ष पॉवरफुल असेल तिथून अद्भुत अनुभव तुम्हाला येतील. अनंत जन्मांचे पाप असतील जाळून भस्म होतील असा तो बीज मंत्र आहे. तुम्ही दत्त तत्वामध्ये स्थित व्हाल. सहज दर्शन दुर्लभ आहे. दत्तप्रभूंचे दर्शन होत नाही कोणाला, तरी असंभव आहे. पण मंत्र जप सामर्थ्याने त्यांचा सहवास निश्चित आहे. ही शक्ती तुमच्यावर असेल. करणी बाधा तुम्हाला आजीवन लागू शकणार नाही असा तो दत्तबीज मंत्र आहे. आणि प्रभूंच्या सहवासाने दत्त महान आत्मे तुम्हाला आशीर्वाद द्यायला सहज येतील. जे दत्तमय झाले तुम्हाला ते कृपांकित करायला येतील. योग्य ते गुण मिळतील, चालवून येतील. अद्भुत सामर्थ्य तुमच्यात प्राप्त होईल असा हा बीज मंत्र आहे. आणि स्वामींची सहज कृपा बीज मंत्र घेण्यावरती होणार आहे. तर ती सुवर्ण संधी आपण कोणी टाळू नये आणि या सुवर्ण वेळेचा आपण साक्षीदार व्हावं. स्वयं भगवान त्र्यंबकेश्वर महाराज त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला हजर असतील. आणि ही गुरु प्रणाली आहे. मगाशी मी बरेच वेळ म्हणतोय आमचे पंचकृष्ण आहेत. भगवान कृष्ण, भगवान दत्त महाराज, भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराज, भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पंचकृष्ण समान आहेत. फार मोठी परमेश्वराचे अवतार आहेत. परमेश्वराचे अमृतपुत्र आहेत असं मला हरकत नाही. म्हणून आपण सर्वांनी या प्रणालीनुसार आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि या बीज मंत्र सोहळ्याला आपण सर्व कुटुंबासहित उपस्थित असावं. गुरु पौर्णिमा ही आपली पहिलीच आहे आणि ह्या गुरु पौर्णिमेला गुरु दीक्षेच्या रूपात काय हवं तर पुण्याचं सांगतो. स्वामींवर एकनिष्ठ श्रद्धा ठेवा. अखंड नामस्मरणात राहा. स्वतःची कर्म चेक करून त्यात परिवर्तन आणा. स्वभाव बदला. अँगल ऑफ व्ह्यू तुमचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदवा. जगाला बदलण्याच्या मागे लागू नका. जग हे रामाकडून कृष्णाकडून बदललं नाही. आपल्याकडून बदलेल का? तुमचा अँगल ऑफ व्ह्यू म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्हाला जग बदललेलं दिसेल. सहनशील व्हा. अध्यात्मामध्ये खूप सहनशील पुढे जावं लागतं. योग्य संगत तुमचं कल्याण करेल. आम्हाला गुरु दीक्षेच्या स्वरूपात एवढ्या गोष्टी पाहिजे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, लोभ नाहीये. तुमच्यात बदल व्हावा, तुमची कामं व्हावी आणि परमेश्वराला हवा तसा शिष्य कसा असतो बघा. शिष्य कसा असावा. लाख करोडो लोक परमेश्वराला मानतात पण परमेश्वराने त्याला मानलं पाहिजे असं व्हा. देवाने आपल्याकडे पाहिलं पाहिजे विशेष नजरेने. देवाला तुमच्यापासून करमलं नाही पाहिजे असं साधन म्हणा. आम्ही आज आहे उद्या नाही. पण तुम्हाला जर भक्तीचा लळा लागला ना त्या माध्यमातून तुमचं स्वतःचं कल्याण तुम्ही करून घ्या. आम्ही काय करणार फक्त तुम्हाला खाली पडले तर उठण्यासाठी आत्मविश्वास देऊ. आत्मविश्वास दूर करून तुम्हाला त्या आध्यात्मिक पडल्यावर चालण्याचा आम्ही
मार्ग मोकळा कर. आमच्याकडे एवढंच आहे, चालायचं तुम्हाला आहे. बोट धरून महाराज तुम्हाला या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणतील. क्षेत्र कठीण आहे, प्रचंड कठीण आहे. त्याचं कोड सुटत नाही. चांगल्या चांगल्या देवांना ऋषींना अजून कोड सुटलं नाही तर आपल्याला कसं सुटेल. पण खरा गुरु जर सक्षम असला तर सगळ्या संभ्रम अवस्थेतनं बाहेर काढतो. नाना प्रकारची प्रश्न, संसारातली अडचणी या किती दिवस मांडणार. अडचणीच्या साहित्यानं तुम्हाला परमेश्वर दिसतो, मान्य आहे. पण आता ज्यांना काही आपण म्हणतो अज्ञानी आहे, म्हणजे याला काही अक्कलच नाहीये, अडाणी आहे, त्याचं शिक्षण झालं नाही असं म्हणतो. थोडंफार येऊन तुमच्या इथे काहीतरी शिक्षण झालंय. आपण सर म्हणतो सुशिक्षित बरं, याला काही थोडंफार येतं, शिकलेलं आहे. अध्यात्मात आल्यानंतर थोडंफार काही शिकून आले असेल तर देवाकडे काही मागू नका. देवाकडे जी लोक मागतात ते अज्ञानी असतात, त्यांना ज्ञान नसतं. खरा ज्ञानी देवाकडे काही मागतच नाही. मागत असेल तर तो स्वयंभूवण्याचं ज्ञान मागतो. या आध्यात्मिक पटलावर चालायचं कसं, कुठले कर्म करायचे, कुठलं ज्ञान म्हणून आम्ही सुखी होऊ, शांती होऊ, भवसागर तरुण जाऊ किंवा मोक्षपदाला जाऊ किंवा आमचं कल्याण होईल, असं कोणतं कर्म आहे ते सांगावं. त्यासाठी ग्रंथ चाळावीत, स्वतःचा अभ्यास स्वतः करावा. स्वामींसारखे गुरु आहेत त्यांना बुजावं. खूप मिठी मारावी चरणांना, कळकळून सांगावं, महाराज बाळाला जे दिलं ते मला द्या, स्वामी स्वतःला जे दिलं मला द्या. माझ्यात कुठं कमी आहे, कुठं कमी पडतोय, मला सांगा, मला मुक्त करा, मला मोक्ष द्या, मला परंपरेला पोचवा, माझं मूळ स्वरूपाचं दर्शन मला करून द्या. महाराज आता जाग आणलीये तर ज्ञान द्या. आता पण अज्ञानासारखे पडत होतो, जाग नव्हती, आता जाग आल्यावर देवा परमेश्वरा असं तू आमच्यापासून जळवू नको. आता खरं जर आम्हाला ज्ञानाची थोडं लागली तर ते अमृत पाच, आम्हाला तृप्त कर, परम शांतीकडे घेऊन जा. त्या अज्ञानाकडून आम्हाला ज्ञानाकडे वळव. आम्ही तुझे लेकर, तुमचा सांभाळ कर, संरक्षण कर. वारंवार स्वामींना प्रार्थना करा. यासाठीच मानवी जन्म आहे, इतर गोष्टींसाठी नाही मुळात. आणि न मागताच स्वामी तुमच्या संसाराचा बोजा उचलत असतात. न मागता सगळं देत असतात. स्वामींकडे ज्ञान मागा, कार्य करा स्वामींचं. अनेक दुःखी पीडितांचे आश्रित बना. कुठलाच मोठेपणा घेऊ नका. सगळं श्रेय स्वामींना द्या. सर्व कर्म ईश्वरार्पण करा. स्वतः सिद्ध व्हा, अनेकांना सिद्ध बनवा. ज्ञानी व्हा आणि अनेकांना ज्ञानाची अनुभूती व्हा. ते कमी आहेत, संघ फार आहेत, वैरीची रात्र आहे, याचे कुठाने आहेत. सरळ सरळ देव भेटत नाहीत. मंदिरात तो नाहीच नाही, फक्त तो क्षणिक कामापुरता मंदिरात असतो. आरती पूजन वगैरे तेवढंच. मंदिरात देव नसतोच. मन म्हणजे मनाला देव देणारं मंदिर. तर देव कुठे तिथं? देवाचा निवास तीर्थांमध्ये नाहीये, कुठंच नाहीये. तो क्षणभरासाठी खरं विराजमान तो आपल्या अंतरात्म्यातच आहे. हे सगळे बाह्यंतर जग निर्माण करून अंतर्जगात त्याचं स्थान आहे. ती सगळी स्टेप्स आहेत. देवाला मंदिर, तीर्थ. खरा देव गुरूंच्या सानिध्यात आपल्या अंतरात्म्यातच आहे. अंतरात्म्याची ओळख जो करून देतो तोच खरा गुरु. देहाचे बंधन सोडण्यासाठी वारंवार जो प्रयत्न करतो तो खरा गुरु. देहाचे पोषण दे ते खोटे गुरु. तुम्हाला देहाच्या कुठल्याही गरजा पूर्ण करून टाकल्यात. एक छोटासा अनुभव कारणीय असतो सतशिष्याला योग्य गतीला जायला. मागून मागून काहीच मागू नका देवाकडे, न सांगता मिळतं. तुम्ही आमच्याकडे हात पसरवतात, हे द्या मला, ते द्या, ते द्या, हे द्या. किती कामं करायची मर्यादा. लाख लोकांमधून एखादा शिष्य देवाला आवडत असतो, त्याचं काही मारणच नसतं. आणि अशा शिष्यासोबत देव असतात. म्हटल्यानंतर सुद्धा
देव त्याची पूर्णता करून येतात. तो काहीच मागत नाही. आपल्या अकाउंटमध्ये काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. ते परमेश्वरावरती ऋण ठेवलं पाहिजे. आणि संकल्पित सेवा करून कुठल्याही सेवा करून काही ते मागतच असतात. समजा तुम्ही 1 कोटी जप केला तर तुमचे 50 लाख तर असेच काहीतरी गरजा पूर्ण करण्यात ते गेलेले असतात. एवढा 1 कोटी जप तर कोणी करत नाही आजकाल. लोकांचा बाजार येतो. एक माळ जमत नाही मला करायला. बॅलन्स कमी तुमच्या अकाउंटमध्ये एकदम पुअर एस्टिमेट. भगवंताचा बॅलन्स कमवा, नामाचा बॅलन्स कमवा, जपातपाचा बॅलन्स कमवा. असं काहीच मागणं नको. संकट येऊ द्या ना, तुमच्या कर्माचेच फळ येते. अखंड श्रद्धा निष्ठा जर ठेवली भगवंतावरती तर संकटाचा निशाण करून देत असतो. कठीण जरी गोष्टी वाटत असल्या हे अज्ञानपणे नाही कळत. आमचं बोलणं तुम्हाला कळत नाही हो. कळलं असतं तर मग कठीण कळतच नाही. आपण अज्ञानवासात आहोत. एकदा सांगतो 21 तारखेला जो कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती प्रार्थने एक संधी एकच आहे, ते परत येत नाही. 1000 लाख कामं महत्वाची सोडून त्या ठिकाणी यावं आणि गुरुपाद स्वामींचं घ्यावं, तिचं मंत्र घ्यावा. लघुपुत्र झाल्यानंतर तो कार्यक्रम असेल आणि त्या दिवसाचं मार्गदर्शन हे तुमच्या आयुष्याला कलाटण्यात देणार असेल. एक छोटासा संघ तुमचं आयुष्य बदलून देणार असेल. अधिक वेळ घेत नाही. झालेलं माझं हे मार्गदर्शन मी श्री स्वामी समर्थ चरणार्थ नमस्कार करतो. श्रीपाद श्री वल्लभ नमस्कार करतो. त्यात नवसूत्र घेऊया. झालेली सगळी सेवा प्रभू चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. तुळशीताई. स्वामी समर्थ दादा. बघा, आज आपल्याला खूप 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 सारे असे अनेक प्रश्न जे आपल्या मनात गुरुं दीक्षा असो किंवा गुरूंबद्दल असो किंवा आपले जीवनाबद्दल असो, असे आपल्याला अनेक प्रश्नांचे उत्तर भेटत असतात. तर खरंच ह्या मार्गदर्शन मीटिंग आपल्यासाठी काय आहे आता आपल्याला कळतंय. आपण सर्वांनी पुढची मीटिंग मध्ये आता 750 लोक आहात, तर सर्वांनी प्रयत्न करावे असं की पुढची मीटिंग मध्ये जर 1 लोकांना आपण जॉईन केलं तर ते 1500 पर्यंत ह्या मीटिंग मध्ये लोकांचा उद्धार होऊ शकतोय. आणि त्याच लोकांना जर आपण गुरुदीक्षाचं महत्व सांगितलं तर तेच 1500 लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या सानिध्यात राहून, स्वामींची छत्रछायात राहून तो गुरु बीज मंत्राचा लाभ घेऊ शकतात. आणि ते अति उच्च कोटीची अशी जे लघुरुद्र सेवा होणार आहे त्याचाही लाभ घेऊ शकतात. तर आपण सर्वांनी असं प्रयत्न करावे. 21 जुलै ला रविवार पण आहे, सर्वांना सुट्टी पण असेल, तर सर्वांनी प्रयत्न करावं. श्री स्वामी समर्थ. आता सेवेच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणाला काही अनुभव आले असतील तर सर्वांनी प्लीज अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधले सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाव करण्यात येईल. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. म्हणजे मला दादांचा आशीर्वाद पाहिजे होता. म्हणजे ते तुम्ही सेवा दिलेली मला ऑपरेशन करायसाठी, ती पिशवीला अशी गाठ उठलेले, मला त्याच्यासाठी आशीर्वाद पाहिजे ताई. आता इतकं सुंदर आणि छान दादांनी मार्गदर्शन केलंय, ते आपल्याला आशीर्वादच असतो गुरूंचा. ते गुरुवारी म्हणजे ऑपरेशन आहे ना, मी सगळ्या सेवा चालू ठेवल्या. प्रभूंना प्रार्थना करा आणि प्रभूंचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सतत स्वामी नामाच्या गुरुनामाचे स्मरण असू द्या. चालेल. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला ज्यांना अनुभव सांगायचे असतील लवकरात लवकर आपण सर्वांनी अनुभव शेअर करावे. बघा, आपल्याला अनुभव ऐकायचेच नसतं, कारण दादांचं मार्गदर्शन झालं की पटापट आपण लेफ्ट होतोय. आता 750 लोक होतात, तर झटाझट
690 लोक झाले. असं का करतात आपण? हे अनुभवातूनच आपल्याला शिकायला मिळतंय की त्यांना काय अनुभव आला आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा त्या अनुभवाच्या माध्यमातून सुद्धा भेटतात आपल्याला. म्हणून अनुभव सत्र सुद्धा ऐकावं आपण. आता शेवटी मग ध्यान होतोय, मग आपण ध्यानमध्ये वंचित राहतोय. ध्यान आपल्याला भेटत नाहीये. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. दादांना दंडवत प्रणाम. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ताई मी जवळजवळ 1 महिना झाला स्वामींनी माझ्याकडून एक म्हणजे कविता म्हणण्यापेक्षा स्वामींवर एक म्हणजे लिहिलेलं आहे मी थोडंसं. तर मला ते थोडंसं म्हणजे दादांना मला ऐकवायचं होतं. खूप दिवसापासून चालेल इच्छा ताई. होती. बोला बोला बोला. तर स्वामींनीच माझ्याकडून घेऊन घेतले झाले आता 1 महिना. तर मी तेवढं सादर करते. श्री स्वामी समर्थ. चालेल ताई करा. श्री स्वामी. स्वामी माऊली कृपेची सावली. स्वामी माऊली कृपेची सावली. प्रचिती त्यांची पावलो पावली. स्वामी माऊली तारक मंत्राची अनुभूती अगळी. स्वामी समर्थांच्या भक्तीची गोडी. तारक मंत्राची अनुभूती अगळी. स्वामी समर्थांच्या भक्तीची गोडी. स्वामी माऊली कृपेची समर्था. बाकीचे यूज करा म्हणजे त्यांचा आवाज व्यवस्थित येईल. सुवर्णताई यूज करा तुम्ही. कृपेची समर्था दृष्टी असुद्या. प्रारब्धाचे भोग सरुद्या. आपुल्या पिलांना मार्ग दाखवा. आपुल्या पिलांना मार्ग दाखवा. स्वामी माऊली कृपेची सावली. स्वामी माऊली कृपेची सावली. योगक्षेमामते तुम्हीच वहावे. योगक्षेमामते तुम्हीच वहावे. प्रार्थना मुझी मान्य करावी. प्रार्थना मुझी मान्य करावी. स्वामी माऊली कृपेची सावली. स्वामी माऊली दर्शनात आपुल्या नेत्र व्याकुळती. दर्शनात आपुल्या नेत्र व्याकुळती. दर्शन द्यावो समर्थ मजसी. देहा शोधे सगुण मूर्ती. देहा शोधे सगुण मूर्ती. स्वामी माऊली कृपेची सावली. प्रचिती त्यांची पावलो पावली. माता तुम्ही अन पिताच तुम्ही. करा श्रीपादा क्षमा तत्वरी. माता तुम्ही अन पिताच तुम्ही. करा श्रीपादा क्षमा तत्वरी.
नयनांतुनीच्या करुणावाही, नयनांतुनीच्या करुणावाही, शरण चरण कमळावरी, स्वामी माऊली कृपेची सावली, प्रचिती त्यांची पावलो पावली, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अगदी एक एक शब्द तुमच्या खूप म्हणजे असं रमून गेलो होतो आम्ही आणि ऐकत होतो. तुमचे आवाज सुद्धा खूप छान आहे. तुम्ही त्र्यंबकेश्वरला येणार आहे का ताई? हो येणार आहे ताई तिथे घेऊन आहे आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल. गुरूंबद्दल सांगितलं. ठीक आहे. फक्त दादांची परमिशन घेते आणि येते. श्री स्वामी समर्थ. मला दादांना ते दादा कुछ बोलेंगे क्या? दादा काही चुकलं असेल तर क्षमा करा. माझी छोटीशी सेवा आहे, स्वामींनी करून घेतलेली आहे. माहिती नाही स्वामींनी मला कशी संधी दिली. मी तर म्हणजे काहीच लायकीची नाही असं मी म्हणू शकते. मी खूपच तुच्छ आहे स्वामींसमोर. परंतु माझ्याकडून करून घेतलं. मला म्हणजे मी आतापर्यंत थोडाफार कविता लिहिल्या, पण स्वामींवर लिखाण करायचं म्हणजे खूप म्हणजे माझं भाग्य. आणि कसं मी लिहिलं ते स्वामींनी सुचवलं आणि त्यांनीच लिहून घेतलं. माझी सेवा मान्य करून घ्या दादा. खूप छान ताई. खूप सुंदर म्हटलं तुम्ही. भाव स्पर्श होता. खूप छान. खूप खूप धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. ताई त्र्यंबकेश्वरला या तुम्ही. श्री स्वामी समर्थ. हो चालेल. ताई. खूप 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 धन्यवाद आणि खूप खूप सुंदर ताई. तुम्ही जे श्रीपादांचं म्हणजे लास्ट जे संजय होता ना तो तर खूपच अप्रतिम होता ताई. श्री स्वामी समर्थ. आता मला जास्त म्हणजे गाता नाही आला, कारण मला दादांचं मराठ म्हणजे गायचं म्हणजे थोडं मला हे मला म्हणजे जसं मी बसवलंय तसं मला लिहिलेलं असेल ना ते आम्हालाही पाठवा. म्हणजे ते शब्दांवर आम्ही म्हणजे एकदम असं सर्वांना वाचून म्हणजे एकदम छान वाटेल ताई. किंवा तुमची आवाज रेकॉर्ड करून सुद्धा तुम्ही पाठवू शकतात नंतर. मला रेकॉर्ड करायचं आहे. स्वामींचं दादांचा आशीर्वाद असू द्या. स्वामींच्या आशीर्वादाने होईल ते शक्य कदाचित. पुढे रेकॉर्ड करायचं प्लॅन चाललंय माझं. हे चालेल ताई. अवश्य. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. मध्ये का बोलतात तुम्ही सर्व? मध्ये नाही बोलायचे. ते ताई इतकं सुंदर भजन गात होते आणि मध्ये तुम्ही सर्वांनी माईक ऑन केला. असं नाही करायचे ना. सुवर्णताई आता बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ ताई. मी हडसरवरनं बोलते. सुवर्ण विजय कुराडे. हा बोला ताई. तर माझा असा मोठा अनुभव होता. 31 मार्चला आमची चोरी पण झालेली घरातली. तर शेजारच्याच म्हणजे शेजारच्यांनी चोरी केलेली. तेव्हापासून मी स्वामी समर्थांच्या ह्यात आलेले नाही का. तर म्हणजे मला आता बोलताना पण भीतीच वाटते. म्हणजे मी पहिल्यांदाच बोलते. आणि मी काल म्हणजे आम्ही सत्यनारायणची पण पूजा मांडलेली आहे ना. तर मग मी काल जप करत होते. म्हणजे सगळी सेवा झाली आणि मी कृष्णाचा जप करत होते. तेव्हा असं साक्षात कृष्ण स्वरूप मला दर्शन झाले. आणि मी माळ जप करत असताना आहे ना, माळ अशी झट करणं अशी झाली ना, तेव्हापासून मनाला एवढं म्हणजे भारी वाटलं ना की मी स्वामींचं करते. म्हणजे एवढा विश्वास बसला. आणि अनुभव सांगायचा होता मला. आणि मी पहिले कधी सेवेत पण नव्हते. म्हणजे आता मोरे प्रतिभा मोरे माहिती आहे हडसरमध्ये. त्यांनी मी म्हणजे त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली. तर आता खरंच छान अनुभव आला. खरंच छान.
आणि मला शक्य पण नाही, मला असं वाटत पण नाही की मी कृष्णाचं दर्शन केलं साक्षात. एवढं छान अनुभव आला, मस्त. खूप सुंदर. कृष्णाचे दर्शन होणे म्हणजे साक्षात परब्रह्माचं दर्शन होणे. हो, आणि आतापर्यंत पण माझं असं वाटतं की मला साक्षात कृष्ण दिसले. हे मला म्हणजे मी अनुभव पण करू शकत नाही की मला कृष्णाचं दर्शन झालं. आणि मी म्हणजे कधी सेवेत नव्हते, पहिल्यांदाच सेवेत आलेले असं झाले. आणि चोरी पण झाली ना, दादांनी ते मला उत्तर सांगितलं ना, ते साक्षात बरोबरच होतं. तेव्हापासूनच मी म्हणजे ह्यात आले. हम्म. खूप सुंदर ताई, खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मी सुरेखा कळमकर बोलते, बाणेरवरून. मला दादांनी पहिल्यांदा दादांचे कोटी कोटी प्रणाम, सगळ्या ऍडमिनचे कोटी कोटी प्रणाम. आणि मला दादांनी सेवा दिली. 2 खुब्यांचा मला त्रास आहे. माझं एक पारायण झालं. त्या पारायणामध्ये मी पारायणच्या शेवटच्या दिवशी मला जोडी जेवायला घालायची, तर त्या दोन्ही ब्राह्मण आणि ब्राह्मणीने जेवायला मिळाली. हे माझ्यासाठी भाग्य थोरी. दोन्ही पण म्हणजे जोडपी ब्राह्मणच होती. खूप छान. फक्त दादांना आशीर्वाद द्यायला सांगा की दादांचा तर आशीर्वाद आहेच, म्हणून तर मी इथपर्यंत आलेली आहे. माझ्या खुब्यांचं ऑपरेशन टाळावं हीच माझी इच्छा आहे, बस एवढंच सांग. आणि दुसरा असा अनुभव आहे की माझा नातू आयुष्य मध्ये होता, त्यावेळेस मला तुम्ही रात्रीची सेवा दिली होती दादांनी आणि तुम्ही. त्यावेळेस सेवेतून दुसऱ्या दिवशीच माझा 12च्या आत नातू बाहेर आला, म्हणजे आयुष्याच्या. हा पण मोठा अनुभव आहे मला. सर्व प्रभूंची कृपा. दादांचे कोटी कोटी प्रणाम. अभिजितताई तुमचे पण कोटी कोटी प्रणाम. सगळ्याच ऍडमिनचे कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. प्रणाम नका म्हणू ताई, प्रणाम प्रभूंना करायचे असतं. आम्ही फक्त निमित्त मात्र असतो, तुमच्या सारखेच असतोय. श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झालं सांगन म्हणले, पण आता योग आला. नातू म्हणला कर. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. आवाज येतो ना ताई माझा? हा, येतोय. हा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ताई, माझ्या ना मामीचं मंगळसूत्र हरवलं होतं मागे औदुंबरला यायच्या वेळेस. आपल्या म्हणजे अगोदरच हरवलं होतं घरी, आणि मग त्याच्या बीडवरनं बोलते, गेवराईवरनं, श्री बाणारचे. तर मग मामींचं हरवलं, मला त्या म्हटल्याच नाही हरवलं वगैरे, काहीच नाही. औदुंबरला आल्या तेव्हा पण म्हटल्या नाही. मग त्याच्यानंतर मला म्हटल्या, अगं माझं मंगळसूत्रच हरवलं आहे. तर मग मी गृहस्थांना सेवा म्हणजे प्रश्न टाकला. दादांनी म्हणून सेवा दिली त्यांना, ग्रामदेवतेचा मान सन्मान करायला आणि 21 स्वामी चरित्र करायला. अक्षरशः फक्त ग्रामदेवतेचा एकदाच मान सन्मान झाला, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं पूर्ण मनी मंगळसूत्र म्हणजे शोधलं. आणि त्या मला एवढं म्हणाल्या, म्हणे दादांकडे प्रश्न टाकला आणि लगेच म्हणजे सेवा पण लगेच भेटली म्हणे, आणि मला ते शोधलं पण म्हटलं. मग म्हटलं म्हणजे त्यांचा स्वामीवरती विश्वास होता, पण म्हणजे असं स्वामी सेवा करायचा खूप असा विश्वास पण होता. पण जेव्हा त्यांचं म्हणजे मंगळसूत्र शोधलं तेव्हा त्यांना असं वाटायला, म्हणजे त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा विश्वास बसला की खरंच साक्षात स्वामी आहेत म्हणून, दादा तर आहेत म्हणून. आणि आजीचं पण 2-4 दिवसापूर्वी आजीचं पण गळ्यातली म्हणजे पोत हरवली होती, आणि मग ती पण झाला म्हणून की म्हणजे पोत हरवली वगैरे, साप शोधत नाही. तर मी म्हटलं शोधणार, म्हटलं 100% शोधणार म्हटलं. तर मला म्हणे तू कोणाला विचारत असते? दादांना, त्यांना विचार म्हणली. तर मी म्हटलं दादांना प्रश्न विचारायची गरजच नाही म्हटलं, तू बघ 2 दिवसांनी तुझी पोत तुला 100% सापडते म्हणलं, फक्त शोधायचं आपण काम आहे म्हटलं. आणि ताई अक्षरशः तसंच झालं. 2 दिवस झालं पोत म्हणजे जिथं इतकं शोधलं, एवढं शोधलं रूम मध्ये,
तिला शोधलीच नाही. तर कुठं हरवली होती, काय कुठं झालं तिला माहितच नव्हतं. आणि अचानक तिने त्याच्यामध्ये पाहिली त्या बॅग मध्ये. ती म्हणे मी एवढ्या वेळेस पाहिलं म्हणे, कितीतरी वेळेस पाहिलं म्हणे, त्याच्यात नव्हती म्हणे. आणि तू म्हणल्यानंतर म्हणे दादांचं नाव घेतल्यानंतर ती त्याच्यामध्येच आली म्हणे. हा इतका मोठा अनुभव आला ताई. म्हणजे स्वामींची कृपा, दादांची कृपा. नुसतं दादांचं नाव घेतलं की प्रत्येक ताई. अवश्य का नाही सुटणार. म्हणून तर म्हणतात ना, शक्ती आणि महाशक्तीमध्ये फरक असतोय. खूपच ताई दादांच्या मध्ये खूपच शक्ती आहे की दादा म्हणजे दादांचं नाव घेतलं तरच अर्ध्या प्रश्न तर तिथं सुटतात. म्हणजे एवढी दादांच्या नावामध्ये हे खूपच. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई? हा येतोय ताई बोला ना. हा ताई, 3 ते 4 दिवसापूर्वी मला ना स्वप्नात दादा दिसले. हा, तर आम्ही असंच खूप बायका आहेत आणि चाललो होतो आणि रिक्षात दादा बसलेले होते आणि थोडी अशी पावसाची थोडी रिमझिम चालू होती आणि कुठं चाललो हे नाही कळलं, पण दादा रिक्षात होते, आम्ही पण होतो रिक्षात आणि आम्ही चाललो होतो. तर दादा एवढं म्हटले की पुढे जाऊन आपल्याला नियोजन करायचंय, असं म्हणजे थोडंसं असं स्वप्नात दिसल्यासारखं झालं ताई. खूप छान. कुठे जात होते मग तुम्ही? कुठं चाललो होतो कळलंच नाही ताई. खूप सुंदर. खूप छान ताई. सर्व प्रभूंची लीला असते ताई. श्री स्वामी समर्थ. म्हणून तर ऑटो मध्ये बसूनच तुम्ही आता गुरुदीक्षाचा मंत्र घ्यायला या त्र्यंबकेश्वरला. हो हो ताई, येणार आहे आम्ही तिकडे. या या. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर लवकर अनुभव सांगा सर्वांनी. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? येतोय का आवाज माझा? श्री स्वामी समर्थ विरची ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, मी तळेगाव दाभाडेतून बोलते, सुनंदा. बोला ताई. हो ताई, आज मी गृहप्रवेश केला, गणेश पूजन सकाळी 11 वाजता ताई. हो. आणि आजचा अनुभव असा, मी स्वामींचे आपले सगळे म्हणजे ते ब्राह्मण म्हणजे देव घेऊन या स्वामींची मूर्ती पण नेली होती मी आणि फोटो पण नेला तिथे ठेवायला, जो अक्कलकोटवरून मला भेटला. पूजा वगैरे झाली, त्यांनी मला प्रसाद दिला. एक कावळा ओरडत होता, मग मी आमचे पाया वगैरे पडणं सगळं झालं, पाया बिया पडले, ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे दिली आणि मग काय केलं मी, पहिला मग एक पेढा घेतला आणि एक आपले श्रावण आले होते तिथे, ते बसलेच होते बराच वेळ, मी त्याला एक दिला, त्यांनी तो खाल्ला. आणि दुसरा पेढा मग वहिनीला म्हटलं आमच्या तिथे ठेव, तर तिथे तिने ठेवला. पण ते कावळा ओरडत होता, पण त्याने घेतलाच नाही. बराच वेळ तो ओरडत होता पण तो तिथं गेलाच नाही. मग शेवटी मग काय केलं, मी तो पेढा घेतला आणि पुढे आपल्या डिक्कीच्या तिथे असं ठेवला, पुढे रोडच्या पुढे. तो आला आणि त्यांनी पटकन घेतला. ते आमचे सगळे जे कारागीर वगैरे सगळे म्हणतात ताई तुम्ही पेढा दिला आणि लगेच त्यांनी लगेच पटापट खाल्ला कावळ्याने. तर म्हणले हो, मी आता त्यांच्यासाठी सेवा करते ना म्हणून ते माझ्या प्रसन्न आहेत आता सध्या. आणि एवढा मोठा मला अनुभव आला त्यांचा, खूप आनंद झाला की नाही बाबा काहीतरी आहे म्हणून. हा माझा अनुभव होता याचा. खूप सुंदर, खूप छान. श्री स्वामी समर्थ. काही नावाचं सांगा ना मला, तसं मला दादा म्हणले होते काहीतरी स्वामी प्रसाद म्हणून. आता दादा ऑनलाइन. एक मिनिट दादा, ये ताई को घर का नाम सजेस्ट करिए ना. मी सध्या मुलांसाठी दिले भाड्याने कॉलेजची. मेसेज करतो ठीक आहे. छान. ओके. काय ताई? ताई दादा मेसेज करणार आहे मला, मग मी तुम्हाला मेसेज. हो ताई, दादांना धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम ताई. बोलायला सुद्धा येत नाही, एवढी थकली.
आज सेवा पण करायला मिळाली नाही संध्याकाळी. खूप खूप अभिनंदन ताई. खूप छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फक्त मला त्र्यंबकला येऊ द्या एवढी इच्छा आहे खूप. येणार की. आता हो इतके ताई. मोठे मोठे प्रश्न सुटले तर येणार ना तुम्ही. हो ना, पण मला ते त्याला यायला नाही ना मिळालं औदुंबरला. एवढी मी तयारी केली. येणार तुम्ही. म्हणून मी आता जास्त तयारीच केली नाही. सगळं गुगल फॉर्म वगैरे सगळं भरून ठेवलंय. स्वामींची आता इच्छा आणि दादांची इच्छा एवढंच ठरवलंय. येईल ताई तुम्ही नक्की येणार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून अनुभव सांगायचे. सांगा सर्वांनी लवकर लवकर अनुभव सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. सांगली जिल्ह्यातून पलूस तालुक्यातून मी बोलते. बोला. माझा लहान मुलगा इतका कडकडे आहे की मॅडम त्याला किती शाळेत शांत बसवाय गेलं तरी पण तो शांत. त्याच्यासाठी काही सेवा आहे का? हो आहे की ताई. काय आहे म्हणजे लय मॅडम कडकडी असतं त्याच्या. कोणाकडून कनेक्ट झाले ताई? मी जे म्हणजे त्यांच्या सासूबाई आधी होत्या इथं म्हणजे मला सांगणाऱ्या अनुसया लाड. त्यांच्या मुलगीने आता मला कनेक्ट केले जगताप. बरं चालेल. त्यांचं माझा नंबर दिसतोय का तुम्हाला? मला मेसेज करा. तुम्हाला प्रश्न उत्तराचा फॉर्म आहे तो भरून तुम्ही कोणीही ऍडमिन्सला पाठवा. तुम्हाला उत्तर देईल. हा चालेल. श्री स्वामी समर्थ. दादांकडून सेवा येतील तुम्हाला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मी धुळ्याहून बोलते. दादांना माझा त्रिवार मुजरा. मी तुम्हाला मेसेज टाकलाय. माझ्या मुलाची इंटरव्ह्यू होता तर इंटरव्ह्यू तो पास झाला. त्याला चेन्नईची कंपनी चांगली आयकॉन कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं. हो ताई. हो मी तुम्हाला मेसेज टाकला होता. तुम्हाला हो माझ्या मुलांना असं दादांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहो. श्री स्वामी समर्थ ताई. ताई हो खूप सुंदर. हो आता त्र्यंबकेश्वरला पेढे घेऊन या मग. हो यायचंय ना. गुगल फॉर्म भरलाय ताई. मला खूप आनंद झाला. मी तर दादांना भेटण्यासाठी मला सिंदखेडला माहित पडलं. मी सिंदखेडला त्या दिवशी खूप आनंदात गेली आणि दादांनी जे सांगितलं ते काम माझं सक्सेस झालं ताई. मला खूप खूप म्हणजे माझ्या मनासारखं झालं. आता तुम्ही सिंदखेडाच्या जवळचे आहे म्हणजे सर्वांना घेऊन या. सिंदखेडाच्या लोकांना सुद्धा. हो कारण माझं गावच सिंदखेडा तालुक्यात वर्षी आहे. मी त्या दिवशी गेली तिथे सिंदखेड्याला. दादांना मला म्हणजे खूपच कधीपासून माझी इच्छा होती की दादांना भेटावं. त्या दिवशी आमची छान म्हणजे सेवा वगैरे सगळं व्यवस्थित झालं. तिथं खूप वेळ बसलो आम्ही. आईंशी वडिलांशी सगळ्यांशी भेट झाली आमची. खूप सुंदर ताई. हो असाच आशीर्वाद कायम राहो. श्री स्वामी समर्थ ताई. त्र्यंबकेश्वरला ताई. हो बिलकुल यायचंच आहे ताई. सर्वांना घेऊन या. आणि हो समर्थ. आम्ही मैत्रिणी सगळे येणार आहेत. चालेल ताई या. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मला आहे ना माझ्याकडे गुरुदेव दत्ताची मूर्ती आहे तर ती करायची मी दुसरी आणली आहे. मग विसर्जन तिने उभी राहत नव्हती. मग खालून तिला काहीतरी लागायचं. गुरुदेव दत्ताची मूर्ती तर ती उभी राहत नसायची ना. मग ती विसर्जन करायचंय ना. मग ते कशा पद्धतीने करू? नवीन तर आणली. ताई ऍडमिन्सला मेसेज करा ना. तुम्हाला सांगतील ना. बरं हो चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी वैरागवरनं सविता देशमुख बोलते. माझा अनुभव सांगायचा का? काल गुरुवारी आम्ही ह्याला गेलो होतो. अक्कलकोटला गेलतो.
खूप गर्दी होती, इतकी गर्दी बाहेर गेटच्या अगदी ते पूर्ण रांगेत लांब गर्दी होती. सारखं दादाचं आणि समर्थ सारखं स्वामींचं सारखं नामस्मरण इतकं आमचे एवढे पाय 20 मिनिटात आमची सगळी गर्दी संपली. आम्ही आरतीच्या बाहेर होतो पण आमचं इतकं छान दर्शन झालं सारखं नामस्मरण केलेलं. तर ते फळ मला वाटलं कुठून आपलं दर्शन होतंय का नाही एवढ्या लांबून गेल्यासारखं. छान व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाला तुम्हाला. खूप छान वाटलं मला. इतकं डोळे भरून मूर्ती तर बघायला भेटते, त्यांची अलंकार पूजा ती, त्याच्यामुळे एवढं समाधान लागलं मला. मला सारखं मी आत्ताच 1-2 महिने नाही मी ह्याला आले ना आपल्या गुरुच्या औदुंबरला आले होते त्याच वेळेस मी 3-4 दिवस झालं होतं मी जॉईन झाली. खूप सुंदर ताई. आता त्र्यंबकेश्वरला पण या. येणार माझी इच्छा खूप आहे. मी जिथं मिळालं असेल तिथं पण असं आहे की माझ्या गावची खूप मोठे ग्रामदैवत यात्रा असते त्या दिवशी. खूप सुंदर ताई. त्या गावाला ते काल्याचा प्रसाद असतो त्या यात्रेला जावं लागते. ग्रामदैवत असते गावातली. खूप सुंदर, खूप छान ताई. पण आपण गुरूंसाठी तरी प्रयत्न करावा आणि गुरूंसाठी यावं असं. हो खूप मला अनुभव आले. मी प्रत्येक वेळेस सांगते मी जे अनुभव असेल ते. मला काही एक सेवा घ्यायची मुलासाठी. प्रश्न टाकत आहे नंतर. बरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. दादा बोला. मी पुण्यावरून बोलतोय ताई. शशांक बोलतोय पुण्यावरून. मला मर्चंट नेव्ही मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, त्यासाठी दादांकडून सेवा पाहिजे होती. चालेल दादा, प्रश्न टाका ना तुम्ही पण. ठीक आहे चालेल. माझी मम्मी सेवेला बसते म्हणजे दररोज. मी आज म्हणजे बसलोय त्यासाठी दादांकडून मला ऐकत होतो मी सगळं. दादांकडून सेवा पाहिजे होती. चालेल दादा. आणि आपण युवा मार्गदर्शन ग्रुप आहे आपलं, तिथे सुद्धा जॉईन व्हावे. समर्थ ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मी ग्रुपला जॉईन होतात. माझा आहे ना मुक्तामध्ये तोंडाला आहे ना आजार झाला होता. जॉईन होताच माझं आहे ना दत्तगुरु महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं की तीर्थ घे म्हणून, आणि मोठा आजार झाला होता. म्हणजे काय झाले असते ताई मी जर ग्रुपला जॉईन झाले नसते तर. आणि मी 4 डॉक्टरांना दाखवलं होतं तर त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते. पण दादांच्या आशीर्वादामुळे ग्रुपला मी दुपारी जॉईन झाली आणि संध्याकाळी मी व्यवस्थित क्लिअर झाली. खूप मोठा अनुभव आहे ताई. खूप सुंदर. सर्व प्रभूंची लीला असते. हो. आणि दुसरा अनुभव मी औदुंबरला आले होते ताई. मी तुम्हाला भेटले होते. मला प्रॉब्लेम आला शनिवारी रात्री तिथे आल्यानंतर. आणि हो ताई. दुसऱ्या दिवशी कार्यान संपल्यानंतर मी रडतच आले बाहेर. कारण दादांना म्हटलं दादा सर्व आता करोडोचं पुण्य घेऊन चाललं तर मी मोकळ्या हाताने जाणार. तर घरी आल्या समजलं मग मिस्टरांचं प्रमोशन झालंय म्हणून. किती छान. बघा ध्यास असतं ना आपलं तर गुरूंच्या लक्ष सर्वकडे असतो. आणि दोष हे आपले फक्त शरीराचे असतात ताई, जातात. पण देवाला सुद्धा दोष लागतात म्हणून आपण लांब राहतोय. पण अंतर्मनात जर आपण भक्ती केली ना तर लगेच गुरु आपल्यासाठी धावून पण येतात. खूप सुंदर अनुभव. आणि तिसरा अनुभव ताई, परवा तुम्हाला रात्री मी फोन केला, मुलगी माझी पडली बेडवरून. हो. आणि ते पण रिपोर्ट नॉर्मल आले. व्हेरी गुड. खूप छान. हे सर्व दादांच्या आशीर्वादामुळे झाले ताई. खूप सुंदर ताई. तुम्ही लोक सर्व प्रभूंची लीला असते. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे. आजचा 5वा दिवस आहे.
आणि ताई म्हणजे तिसरा दिवस होता त्या दिवशी ना सकाळी 5:30 वाजता म्हणजे झोपेत मला स्वप्न पडलं की दादांचं हे चरणांचं ठसे ना म्हणजे पाटावर उठले होते. आणि ताई तुम्ही पण होता त्यात. तुम्ही पण म्हणजे आम्ही मुजरा केलो त्या म्हणजे चरणांना आणि तुम्ही प्रार्थना म्हणा म्हणून काय ते सांगत होता पण मला एवढं समजलं. पण ताई आता मी त्याच पाटावर आम्ही गुरुचरित्राची पोथी ठेवलेली आहे ताई. बस माझं हे स्वप्न अनुभव हाच. खूप सुंदर, खूप छान. प्रभूंचे आगमन झाले असं समजायची काही हरकत नाही ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. स्वयं दत्तप्रभू आलेत. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर लवकर अनुभव सांगा ना, इतक्या वेळेमध्ये का जातोय? आपल्याला अनुभव तर भरभरून येतात पण आपण सांगत का नाहीये? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी वनिता शिरसाट बोलते पुण्याहून. तर ताई दादांनी सेवा दिलेली मला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करण्याची. तर मग मी मंगळवारपासून सेवा सुरू केली आणि मंगळवारी म्हणजे माझे पाठ झाले आणि बुधवारी पहाटे जेव्हा मी म्हणजे पाठ करण्यासाठी उठले ना तर देवारामध्ये मी बसले मी जाऊन तर तिथे साक्षात म्हणजे माझी गणपतीची जी मूर्ती आहे ना तर ती म्हणजे कुलदेवीचा जो फोटो आहे ना त्यांच्याकडे तोंड करून बसलेले होते गणपती बाप्पा. साक्षात असा अनुभव आला मला ताई. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई. बोला. आवाज येतोय ना माझा? हा येतोय. मी ना ताई काल आपली सेवा झाल्यानंतर मी ध्यानाला बसले होते स्वामीची आणि मी अचानक म्हणजे माझ्या मुलाचा फोन आला. दादांनी दिलेली सेवा माझी चालूच आहे मुलासाठी नोकरीसाठी. ते जागेचं अजून काय काम झालेलं नाही म्हणून आल्यावर मला जरा अवघडच वाटलं. मी स्वामी पुढे बसून उपासना करत होते तर असं रडायला येत होतं उपासना करते तर त्या स्वामीच्या फोटोच्या ठिकाणी मला दादाच दिसले ताई. अजून मी पहिली जॉईन झालेली आहे मे महिन्यापासून. मी आणखीन दादाला पाहिलं सुद्धा नाही, फक्त सेवाच घेतली आहे दादाला प्रश्न टाकून. तर असं सारखं स्वामी बसल्यासारखं दादा बसले. माझा हे अनुभव आहे ताई. खूप सुंदर. गुरूंमध्ये सर्व शक्ती उपस्थित असते ताई. हो ताई. एवढंच आता माझ्या मुलाचं अजून कामाचं काय आलं नाही निरोप. थोडी जरा मला हुरहुर वाटायली ताई. मी उपासना झाल्यानंतर स्वामीची उपासना करते 11 माळी जप. पुन्हा आपली अभिषेक सेवा झाल्यानंतर बी मी 11 माळी जप 3 अध्याय करते. तरी पण अजून काय आलेलं नाही. आता ह्याच्यासाठीच मला अजून पुढचे काय जरी सेवा दिली दादांनी किंवा आशीर्वाद काय पाहिजे देतील ते मी घ्यायला तयार. तुम्हाला स्वामींच्या रूपात दर्शन झाले, अजून काय पाहिजे? हो झालं ताई. मला लई फार समाधान वाटलं. दादाचे कोटी कोटी धन्यवाद. मला अजून मी दादाचे चरण सुद्धा पाहिले ना, फक्त व्हिडिओला आल्यावरच मी दर्शन घेते. खूप छान ताई. खूप सुंदर. एवढंच. आता पुढच्या कामासाठी आज एखाद्या वेळेस मला प्रश्न टाकावा लागेल का ताई? ती सेवा चालू ठेवू? ती सेवा चालू ठेवा आणि ग्रामदेवतांचा मान सन्मान वगैरे करत राहा ताई. चालते. शॉर्टकट प्रश्न विचारून घ्या. चालते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझी रुचिताई आवाज येतोय माझा? हो येतोय ताई. बोला ताई. ते नाही का मोहिनी शिरोळे सोनी माझी ती तुम्ही तिला ते देवीचे 14 पाठ करायला सांगितले होते. त्याची उद्या संगत केली तर चालेल ना? चालेल ना ताई.
हो त्यांना मी बोलली मेसेजवर. हो ना. ठीक. आणि ताई बुधवारी नाही का आपली दादा नव्हते पण आपली मीटिंग झाली म्हणजे मला असंच विचारलं म्हणजे त्या गुरुमंत्रावरूनच का मला लिहिता वाचता नाही येत ताई पण दादा तर असा पोकेट मध्ये तुम्ही सांगितलं का घाबरू नका तुमच्या जवळच्या ऍडमिनला विचार. आणि माझी तर ताई खूप इच्छा आहे मी पण दादांना बघितलं नाही अजून मी नवीनच जॉईन पण मला दादांचा फोटो बघितलं तर इतकं म्हणजे मन भरून येतं का मला वाटतं माझे वडीलच आहेत. माझे वडील पण दत्तभक्त होते. मला खूप भरून येतं असं दादांचा फोटो बघितलं तरी. आणि मी असं म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याच रात्री पाठ मला असं सपन पडलं का दादांनी माझ्या कानात येऊन मंत्र सांगितला काही मंत्र तू घे म्हणून. असं बुधवारी आपली मीटिंग झाली आणि गुरुवारी पाठ सपन स्वप्न पडलं मला असं काही मंत्र घे म्हणून. म्हणजे माझ्या कानात त्यांनी असं पांढरा कुर्ता त्यांच्या अंगावर होता आणि माझ्या कानात येऊन त्यांनी तो मंत्र सांगितला. ताई मला इतकं म्हणजे हे झालं मला तुम्हाला असं 8 दिवस शोधते मी तुमच्या संग बोलन पण माझी इच्छाच नाही होत बोलायला अशी. मी गुगल फॉर्म पण भरलाय. या तुम्ही काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. हा काल मी गुगल फॉर्म भरलाय म्हणजे एवढे दिवस वाटत होतं भरू का नको भरू पण काल मी बिनधास्त भरून टाकला. काही हो मला यायचे म्हणजे यायचे असं मनातून निश्चय केलाय मी. ताई येणार तुम्ही ग्रामदेवतांचा मान सन्मान करा आणि दादांना एक मनापासून हाक मारा तुम्हाला घेऊनच येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं ना ताई ते सुनाला असं असेल म्हणजे 2 बाळ सांगितलं फक्त दादांना म्हणून आशीर्वाद काही प्रॉब्लेम होणार नाही. नका टेन्शन घेऊ. 1 दिवसासाठी काही होणार नाहीये. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मला एक गीत बोलायचं होतं बोलू का ताई? बोला ताई चालेल. बाकी सर्वांनी म्यूट करा फक्त थोडं लवकर घ्या. हा. सद्गुरुची महिमा ही मोठी सद्गुरुची महिमा ही मोठी संतांच्या झाल्या बेटी ओ संतांच्या झाल्या बेटी गुरु माझ दाता गुरुची आधार गुरुमुळे मिळाला संत परिवार गुरुमुळे मिळाला संत परिवार सतसंगी पुण्य कोटी कोटी संतांच्या झाल्या बेटी ओ संतांच्या झाल्या